घर घेताना किंवा कुठलीही प्रॉपर्टी घेताना वास्तुशास्त्रज्ञ म्हणून तुम्ही त्यांना काय महत्त्वाच्या टिप्स द्या? आता वास्तुशास्त्राच्या पुस्तकामध्ये फक्त बंगल्यासंबंधी लिहिलेलं नाही आहे. 2 मजली, 3 मजली, 4 मजली, 5 मजली कन्स्ट्रक्शनचं विथ ड्रॉइंग तुम्हाला पुरावे बघायला मिळतील. बरं. अनेक वेळा असं होतं, आपण फ्लॅट घेतला, वास्तूनं चांगल्या, आपल्या प्लॉटमध्ये काही नाहीये आणि समोरच्या ईशान्येला अंडरग्राऊंड टँक घेतला आणि तुमच्या नैऋत्याला झाला, गेला तुम्ही. काही लोक असे आहेत की त्यांचं म्हणणं आहे की हे वास्तुशास्त्राचे ग्रंथ 1000, 1500, 2000 वर्षापूर्वी लिहिले गेले. तर मग ते ग्रंथांचा अभ्यास वापरून तुम्ही आजकाल फ्लॅटचं वास्तुशास्त्र कसं डिझाईन करू शकता? मध्यंतरीच्या काळात ट्रेंड होता, 80-90% घरांमध्ये मी बघायचो दाराच्या वरती ना ते पिरॅमिड्स दिसायचे. स्वतः मी अभ्यास केला, 5 दिवसात कळलं की प्रॉब्लेमॅटिकच, याचा काय वापरच होणार नाहीये, अजिबात घरात लावायचं नाही. मग भारतीय वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कुठली यंत्र असली पाहिजेत की जी घरामध्ये खरंच चांगला इफेक्ट देऊ शकतात? अनेक लोक म्हणतात दरवाजासमोर गणपती लावता, तो द्वारपाल आहे का? ह्या लोकांना द्वारपालाचा अर्थ पण माहित नाही. अनेक लोक सर घर स्वतः निवडतात आणि मग नंतर तुमचा रोल येतो, तुम्हाला बोलवतात, मग तुम्ही सांगता की इथे चुका, इथे चुका, इथे चुका आहेत. तर एखाद्याला घर घ्यायचं आहे तर सुरुवातीपासूनच तो तुमच्याकडे येऊ शकतो का? तुम्ही त्याला घर घ्यायला कशी मदत करू शकता? पिंपरी चिंचवड आहे, पुणे आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सगळी कुणाकुणा कुठं फ्लॅट पाहिजे वास्तुशास्त्र पण द्यायला आम्ही तयार आहे आणि हे पण सगळं फ्री आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश आणि आज घेऊन आलो आहे वास्तुशास्त्राचं पत्र. मागचा एक एपिसोड आपण केला होता आणि त्या एपिसोडमध्ये आपण लग्न, गुणमिलन, पत्रिका हा सगळा विषय एकूणात घेतला होता आणि जे पंडितजी आले होते शिवकुमार श्री, तेच पुन्हा वास्तुशास्त्र या विषयावर बोलायला आले, कारण त्यांचा मेन विषय तो आहे आणि अनेकांच्या कमेंट्स होत्या की तो विषय घेऊन यात. म्हणून मी पुन्हा एकदा स्वागत करतो. पंडितजी, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. पंडितजी ग्लोबल वास्तू ॲस्ट्रो एक्सपर्ट आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि हाऊजी 3 नावाची त्यांची कंपनी आहे जी कन्सल्टन्सी देते तुम्हाला घर घेतानासाठी म्हणून. आणि त्यामुळे त्यांचा एक वास्ट अनुभव आहे. 3 दशकांहून अधिक ते या क्षेत्रात काम करतायत. अनेकविध पुस्तकांचा त्यांचा अभ्यास आहे, ग्रंथांचा अभ्यास आहे, स्वतःही काही ग्रंथ लिहिणार आहेत. तर त्यामुळे ही चर्चा खूप महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की बघा. चला गप्पांना सुरुवात करूया. पण जे खूप खूप स्वागत आहे. मागचा आपला जो एपिसोड झाला होता त्यानंतर इतक्या चांगल्या कमेंट्स होत्या, लोकांचा रिस्पॉन्स होता. परत तुम्ही अरे खूप खूप वी आर ऑनर्ड सर. आणि ज्या थेट पद्धतीने तुम्ही मागच्या वेळी उत्तरं दिली होती, हे आहे तर आहे, हे नाही तर नाही, ती लग्नासंदर्भातली होती, पत्रिकेसंदर्भातली होती. आज मला वास्तू संदर्भातली प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. तुम्ही का बरं हे करताय वास्तुशास्त्र आणि किंवा थोडे असायंटिफिक विषयाकडे झुकणारा हा विषय आहे? एकदम इंजिनियर असणारा माणूस सायन्समधून डायरेक्ट इकडे आला. माझं जे अख्खं खानदान आहे हे 14व्या-16व्या शतकापासून ताम्रपटावर पण लिहिलेलं आहे की आम्ही जगद्गुरू घराण्यातले आहे आणि श्रीशैल्यम म्हणून 12 ज्योतिर्लिंग आहे, त्यातलं एक लिगॅसी आहे आम्हाला. तर त्यातून आम्ही आलो आहे, तिथं वंशजच आहे आम्ही. त्यामुळे आमच्या घरात स्पिरिच्युअलिटी पहिल्यापासूनच आहे. ते कुठंतरी ब्लडलाईनमध्ये मला गप बसू देत नाही, त्यामुळे तो एक पॅशन आहे. माझे वडील पण एक्सपर्ट होते यामध्ये, ते पण ते करत होते, पण ते काय फी आकारत होते, ते फ्रीज करत होते. ते बघून तो आहे. आणि इंजिनिअरिंग करता आणि घरामध्ये असलं स्पिरिच्युअल जे माझं वातावरण होतं, या दोघांचं कॉर्डिनेशन करून मी अभ्यास करायचो की आत्ताचं सायन्स आणि पूर्वीचं सायन्स यामध्ये किती परफेक्शन आहे आणि ते विज्ञान म्हणून आपण वापरू शकतो का. तेव्हा मला लक्षात आले वापरू शकतो. बस इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी जे कंपनी लिमिटेड कंपनीमध्ये रोबोटिक्स असं होते तिथं, त्या ठिकाणी मेंटेनन्स इंचार्ज, ऑइल हायड्रॉलिक्स, वॉटर हायड्रॉलिक्स, न्यूमॅटिक्समध्ये एक्सपर्ट होतो. पण लिमिटेड कंपनीचा जॉब मी सोडला आणि या क्षेत्रात, कारण तेव्हा जे माझ्याकडे येत होते त्या लोकांना गॅरंटीने फरक पडला होता आणि मी ऑफिसवरून घरी आल्यानंतर 40 लोकांची लाईन लागलेली असायची. बरं. लोक येऊन सांगायचे, सर असं झालं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे झालं, ते झालं, ज्या ज्या गोष्टी झाल्या, तर कॉन्फिडन्स बिल्ट होत गेला. ओके. पण मी जॉब करत होतो, मला बिझनेस करायचा होता. पण लक्षात ठेवा, लाईफमध्ये ना कधी प्रॉब्लेम आला अशा तुम्ही चेंज होत नाही. एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ अपॉर्च्युनिटी. तर तुम्ही कधी प्रॉब्लेमकडे अपॉर्च्युनिटी बघितलं ना, तुमचं लाईफ बदलू शकतं. तेच माझ्यावर घडलं. त्यावेळेला मी रोबोट्समध्ये काम करत असताना इंचार्ज होतो त्या शिफ्टला आणि रोबोटचं टेम्परेचर वाढल्यामुळे माल फंक्शनिंग झाल्यामुळं एका हायर उंचीवर मी गेलो की युटिलिटी पाण्याचा काय प्रॉब्लेम, वरनं डायरेक्ट 25 फुटावरनं पडलो. डायरेक्ट पडलो, एवढ्या उंचावरनं पडलो, लोखंडाच्या ह्याच्यावरच पडलो. आणि मग बघितलं माझा हात तुटला आहे, पाय तुटला आहे, काय जिवंत आहे का मेलो, रक्त कुठे आहे काय कळत नाही.
ऑन दी स्पॉट कळत नाही. थोडं लक्षात आलं की माझा डावा पाय माझ्या खांद्यावरच आला होता. मी तो सरळ केला. म्हणून मी जिवंत आहे, काय प्रॉब्लेम नाही. तेव्हा इतका खुश झालो, एकदम आनंद झाला मला. माझा स्टाफ आला, आम्हाला उचलून घेऊन जात होते वगैरे. पण तेवढा पेनमध्ये मला आनंद का झाला की नाऊ आय कॅन स्टार्ट अ बिझनेस. आज मी माझा बिझनेस चालू करू शकतो. 6 महिने मला सुट्टी मिळाली. तिथून जे काही एस्टॅब्लिश झालो, त्यानंतर मी रिझाईन दिलं, येणार नाही म्हणून सांगितलं. ते म्हणजे नाही, HR डिपार्टमेंटकडे जा, तुमचं एक लेटर तरी द्या, तुमचं ॲटलिस्ट तुम्ही रिलिव्हिंग लेटर मिळेल. पण नाही म्हणतं, रिलिव्हिंग लेटर पण मी घेणार नाही, आयुष्यात करायचंच नाही. तर रिलिव्हिंग लेटर माझ्याबरोबर घेतलं मी. कधी ना काय डोक्यात माझ्या आलं तर कशाला, असं येणारच नव्हतं. लेफ्ट द जॉब, लिमिटेड कंपनीचा जॉब, मेंटेनन्स इंचार्जचा जॉब, तिथं शेकडो इंजिनियर काम, त्याचा जॉब डायरेक्ट सोडून दिला मी. फुल टाईम यामध्ये आलो, कारण मला पॅशन होतं. मला माहिती आहे की एका कंपनीसाठी काम करण्याऐवजी मी पूर्ण समाजासाठी काम करेल. आणि हे जे काय वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र 100% रिझल्ट ओरिएंटेड आहे, हे मी स्वतः प्रॅक्टिकल अनुभवलं होतं. ह्यातच जर पुढं गेलो तर वर्ल्ड वाईड आपण भारतीय संस्कृती पुढं नेऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे भारतामध्ये जे काय चाललेलं आहे गेल्या 1,500-2 हजार वर्षामध्ये. इतकं सुंदर चांगला माझा देश सोने ही चिडिया म्हणणारा हे पूर्ण बर्बाद झाला, कारण वेगवेगळ्या लोकांनी आक्रमणं केली, आपले पुस्तकं ग्रंथ जाऊन टाकले. आणि हे आपण वाचवायला पाहिजे. पुढं आलो आणि मग सक्सेस मिळत गेला. आज मोर दॅन 30 इयर्स झाले, 33 इयर्स झाले. आता वर्ल्ड वाईड जातो आणि लोकांना सक्सेस पण आहे. मोठे मोठे प्रोजेक्ट पण करतो, नॉर्मलपासून इंडस्ट्री वगैरे सगळ्याच गोष्टी करतो. आणि प्रत्येक ठिकाणी आपला सक्सेस हा मिळतोच मिळतो. क्या बात आहे. भारत असा देश आहे, तुम्ही म्हणालात की जिथे खूप संशोधन झालेलं आहे या संदर्भातलं, किंवा वास्तुशास्त्र शब्द भारतातच आपण ऐकतो जास्त. बाहेरच्या देशांमध्ये आहेत, पण ते त्यांचे टेक्निक्स आहेत, काही काही फेंगशुई झालं किंवा त्यांचं शास्त्र आहे ते. भारतात काय काय अभ्यास झाला या संदर्भात, म्हणजे कुठले कुठले महत्त्वाचे ग्रंथ आहेत की ज्याचा अभ्यास करून वास्तुशास्त्रज्ञ त्यांचं कन्क्लुजन देतात? आपल्या वास्तुशास्त्राच्या आणि ज्योतिषशास्त्र, मंत्रशास्त्र एकमेकाचे कनेक्टेड आहे. बरं. आपली भारतीय संस्कृती काय आहे, देवता, यंत्र त्याचं आणि मंत्र, या 3 गोष्टीवर अवलंबून आहे. आता अनेक लोक असं म्हणतात, काय आहे ते गणपतीला कोणी बघितलं आहे टेक्निकली, किंवा हा देव कशा होता आहे, कशावरून, असे काही लोक म्हणतात. त्यांना अभ्यास बिलकुल आपल्या संस्कृतीचा अभ्यास नाही आहे. आणि अभ्यास नसल्याने यात बोलायचं पण नाही. मुद्दा कळलं का? तर पहिलं वेद हे मेन कारण काय, आपल्या भारतीय वेद आहे. वेद हे अपौरुषीय आहेत, म्हणजे कुठल्याही पुरुषानं लिहिलेले नाही आहेत. ते ब्रह्मदेवाचा श्वासोच्छ्वास जो काय आहे ते वेदामध्ये दिलेलं आहे, अनेक ग्रंथामध्ये पण दिलेलं आहे, की जेव्हा त्याचे रेझोनन्स इफेक्ट जेव्हा अवकाशात आला, तेव्हा जे ऋषीमुनी ध्यानधारणानं बसलेले होते ते पूर्णपणे त्यांचं फिजिकली ते आहे, पण मेंटली आणि आत्म्याने ते पूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करतात. त्या रेझोनन्स इफेक्टमध्ये जे काय आवाज त्यांनी ऐकले, आवाज ऐकले म्हणतोय मी, ते त्यांनी संस्कृत भाषा, देवाची भाषा, पहिली संस्कृत भाषा जगात पहिली तीच होती, त्या भाषेमध्ये सगळं त्यांनी लिहून ठेवलेत. गणपती दिसला मला, हा गणपती कसा आहे काय नाही, हे तर जे काय डिस्क्रिप्शन मिळालं ते डिस्क्रिप्शन तिथं लिहिलं. विष्णू कसा आहे काय नाही, डिस्क्रिप्शन लिहिलं. लक्ष्मी कशी आहे काय, डिस्क्रिप्शन ऑडिओ ऐकून ते सगळं ग्रंथामध्ये, वेदामध्ये लिहिलं गेलेलं आहे. म्हणून वेदाला काय म्हणतात, श्रुती म्हणतात. रायटिंग नाही म्हणत, श्रुती, ऐकलेले जे आहे तेच त्या ठिकाणी ऋचा आहेत, त्याला श्रुती म्हणतात. तर तिथं देव कसे आहे काय नाही, फाउंडेशन किंवा सगळं नॉलेज देवांचं त्यामध्ये दिलेलं आहे. त्याचं कुठलं आयुध होतं, ते कसे दिसत होते, कशा पद्धतीचं सगळं त्यात दिलेलं आहे. त्यामुळं, आणि ही देवता जी आहे, ह्या देवताला तुम्हाला बोलवायचं आहे तर मंत्र कोणते आहेत, जागृत कनेक्ट करण्यात ते मंत्र पण दिलेले आहेत. त्याचं वर्णन, त्याचं मंत्र. आणि जेव्हा हे सारखे मंत्र ठराविक लेवलला 1,00,000, 2,00,000, 5,00,000 जे काय म्हणतात, तेव्हा ते अवतरण त्या देवतेचं होतं, तेव्हा त्या ज्या आसनावर जे देवता बसतात ते म्हणजे त्याचं यंत्र आहे. ओके. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुणाला, बऱ्याच लोकांना माहीत पण यंत्र म्हणजे काय. आवाहन करून देवाला बोलवण्यासाठी यंत्र आहे. तुम्ही आज खुर्चीवर बसलाय का, खुर्चीमुळे बसलाय ना, दॅट इज युअर आसन. एक्झॅक्ट. मग ते देवाचं आसन आहे. मग ते आता आपण असं 10 दिवस 15 दिवस बसून असं आपण मंत्र म्हणत आसन तयार करू शकत नाही. सो यंत्र तांब्यामध्ये ऑलरेडी आलेलं आहे ते. मग ते ठेवा आणि देवाला तुम्ही मंत्र म्हणायला चालू करा. देव ताबडतोब तुम्हाला त्या ठिकाणी विजिबिलिटी, तुम्हाला 100% तो त्या ठिकाणी अवतरणारच आहे, यात काय डाऊटच नाही. फक्त एवढंच की पंचमहाभूताच्या शरीर कोशामध्ये आहे. आणि देव हा फायर एलिमेंटमध्ये मेन जे असतात, देवता असतात, म्हणून ते ऑन दी स्पॉट तुम्हाला दिसू शकत नाही. एअर एलिमेंट, फायर एलिमेंट 2मध्ये असतात. प्रत्येक देवता वेगळ्या एलिमेंटमध्ये असते. जेव्हा तुम्ही वेगळे एलिमेंट स्वतःचं बाहेर काढायला चालू करता, तेव्हा गंधर्व देवता दिसायला चालू होतात. या फिजिकमध्ये आपल्याला दिसू शकतच नाही. ओके.
तर हे सगळं जो पार्ट आहे, या पार्टनंच सगळं संस्कृती तयार झालेली आहे. या संस्कृतीचा अभ्यास करून या सगळ्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. आता यामध्ये काय, वेदांचा अभ्यास वेगळा आहे, मंत्रशास्त्राचा अभ्यास वेगळा आहे, वेगळ्या टाईपचे मंत्र आहेत. बरोबर. ते मंत्र कसे म्हटले पाहिजे तो वेगळा. आणि त्या वास्तुशास्त्र जे आहे कशासाठी केलेलं आहे, ज्या आपल्या या कलियुगामध्ये देवतेचं कोण काय करणार नाही, कारण 75% अधर्म आणि 25% धर्म राहणार आहे आपल्या या कलियुगामध्ये. अशा वेळेला आपण सर्वसामान्य माणूस काही देवाची पूजा वगैरे काही नाही जरी केलं तरीसुद्धा तो सुसंस्कृत, समृद्ध आणि कसलं फायनान्शियल प्रॉब्लेम नाही तर संसारिक जीवन तो चांगलं काढलं पाहिजे म्हणून वास्तुशास्त्राची निर्मिती ग्रंथात करून ठेवलेली आहे. बरं. आणि जे ग्रंथ ऑलरेडी आहेत आणि त्या रुच्यामध्ये सगळं त्याने डिटेलाइज कंडिशनला सगळं दिलेलं आहे. आणि त्यामध्येच हे वास्तुशास्त्रात मयमतम आहे, प्रकाश आहे, त्यानंतर अपराजित पुरुष आहे, मय आहे, विश्वकर्मा आहे, हे सगळे जे देवता आहे त्या देवतांनी लिहून ठेवलं. अजून पण ते अवेलेबल आहेत. अनेक लोक असं म्हणतात काय आता ग्रंथ ते कुठं ते बघायला, त्यांना अनेक म्हणतात वास्तुशास्त्र कुठे आहे, हे आम्ही थोतांडच आहे. आता आता विचार करा, सिम्पल गोष्ट होतो. समजा आपण दोघं मराठी बोलतो आहे आणि कोणी इंग्लिश बोलणार, फक्त इंग्लिश त्याला येतो माणूस आला आणि तो म्हणाला हे काय मराठी बोलता, मराठी लँग्वेजेस नाही, हे काय ते बडबडत आहेत. त्याला ती कळतच नाही. तुला कळत ते, तू पहिला मराठी शिक ना, मग तुला कळेल ना मराठी आहे की नाही. म्हणजे कुठल्याही संस्कृतीत तुम्ही काय बोलता ना, तुम्ही जर अभ्यास करा आणि मग बोला ना काय नाही आहे म्हणून. अभ्यास नाही, माहीत नाही, आयुष्यात ग्रंथ कधी बघितले, ग्रंथाला हात पण कधी लावलेला नाही आहे आणि छाती टोक म्हणायचं मी यावर विश्वास ठेवत नाही. हे विश्वास ठेवत नाही म्हणजे हे तुमच्या हे आता ग्रंथ आहेत, हे मयंतम दिलेलं आहे, हे सगळं आतमध्ये, हे सगळे किती शेकडो ग्रंथ माझ्याकडे आहेत, हे सगळं संस्कृतमध्ये लिहिले आहे आतमध्ये. हे वास्तुशास्त्र आहे सगळे कितीतरी शेकडो ग्रंथ माझ्या घरात भरपूर आहेत. एक एक ग्रंथ 800 900 पानाचे ग्रंथ आहेत. हे सगळं संस्कृतमध्ये हजारो वर्षापूर्वीचे असे ग्रंथ आहेत, सगळं संस्कृतमध्ये लिहिलेले आहे. भाषांतर आहे हिंदी वेगळ्या भाषेमध्ये वगैरे. हे जर काहीच नसलं असतं आणि तुम्ही जर म्हणत असाल की वास्तुशास्त्र काय नाही ते मान्य करतो ना, देर इज रिटन, लिहिलेले आहेत ग्रंथ आहेत त्या ठिकाणी, ते कधी बघायला तुम्हाला वेळ नाही आणि तुम्ही बघितलेले पण नाही, अभ्यास पण केला नाही आणि ॲक्च्युअली वर्क होते का नाही तुम्हाला माहीतच नाही. ब्लाइंडली तुम्ही नाही म्हणू शकत. म्हणून तुम्ही कुठले काय स्टेटमेंट करत असताना लोकांनी हे विचार करायला पाहिजे कुणाबद्दल स्टेटमेंट करतोय, काय करतोय आणि अभ्यास आहे का. मग आणि अशा काहीतरी स्टेटमेंट करणाऱ्या माणसांना मी काय व्हॅल्यू देत नाही आणि कुणी द्यायला पण नाही पाहिजे. आपली भारतीय संस्कृती आघाद आहे, प्रचंड मोठी आहे, विश्वात पहिली आपली संस्कृती आली आहे. आणि विचार करा, आपल्या संपूर्ण पृथ्वीवर आपल्या भारतीय संस्कृती आहे. बाकीच्या कुठल्या संस्कृतीमध्ये कुठले कुठले ग्रंथ आहेत मला सांगा, फक्त नावं सांगा, 5 नावं सांगा मला. धर्मग्रंथ नाही म्हणत नाही, बाकीच्या नॉलेजचं कुठला तरी ग्रंथ मला सांगा बघू, कुठल्या अख्खा जगात सांगा. अरे कुठंच नाही आहे, हजारो फक्त भारतामध्येच आहे. आणि ते पण कुठलं तुम्हाला तोडाफोड करण्यासाठी, एकमेकांचे वादविवाद भांडण लावण्यासाठी नाही आहे. सगळ्या पूर्ण या जगातल्या सगळ्या माणसांसाठी, प्राण्यांसाठी, सगळ्यासाठी लिहून ठेवून नैसर्गिकरित्या आपण ब्लेंड कसं राहून आरामात एकत्रित कसं प्रेमानं राहायला पाहिजे ही शिकवणारी आपली संस्कृती आहे. हे आपल्या या हल्लीच्या मुलांना किंवा बाकी लोक जे काय विरोध करतात त्या लोकांना काय माहीतच नाही आहे. त्यामुळे हे बघणं पहिल्यांदा गरजेचं आहे. साधं सिंपल गोष्ट आहे. आपलं भारताचं पूर्वी सोने की चिडिया म्हणत होतो, आपण म्हणतो, आपल्याला माहीत पण आहे आणि आपल्या डोळ्यासमोर पण आहे आणि आपल्याला बघतोय पण आपण. जे मोठमोठे कन्स्ट्रक्शन पूर्वीचे होते किंवा मोठमोठ्या पद्मनाभर मंदिरमध्ये 3 लाख कोटीचं सोनं सापडलं, हे सगळं माहिती आहे. आपण तेथे होतोच, बालाईचं मंदिर तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. मग जर काय तेव्हाचे जगात सगळ्यात श्रीमंत आपला भारत देश असेल, मग त्याने श्रीमंत होण्यासाठी काय वापरलं, हेच तर नॉलेज वापरलं ना. जे आता वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, बाकीचे काय शास्त्र वापरलेत, रसायनशास्त्र पण होतं, सगळं शास्त्र होतं, तेच वापरून ते श्रीमंत झालेत ना. ते जर बेस आहे, मग जे तुम्ही म्हणताय की श्रीमंत देश होता, बेस तर हाच आहे. म्हणजे इक्वल आय एम इंजिनियर, मध्ये टेक्निकली मी स्वतः म्हणू शकतो की हे दोन्ही टॅली झालेलं आहे. जे पूर्वी वापरलं त्यामुळं भारत देश श्रीमंत झालेला आहे, मोठा झालेला आहे आणि सगळ्यांचे सहिष्णुतेनं वागणारा देश झालेला आहे. हातात तेच वापरा, आपण अजून तसंच त्याच लेवलला येऊ. वा, म्हणून ते वापरणं गरजेचं. दॅट इज प्रूव्हन, दॅट थेरम इज प्रूव्हन. म्हणून तुम्ही ते वापरलं तर कुठला वादविवाद, भांडण, धर्म काही नसताना आरामात एकत्र सगळं माणुसकीनं सगळं मनुष्य प्राणी एकत्र राहू शकतो. ओके. एक काही लोक असे की जे वास्तुशास्त्राला अगदी डिनायच करतात. ठीक आहे, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हे पटत नाही, तुम्हाला करायचं असेल तर करा, ठीक आहे एक वेळ. काही लोक असे आहेत
की जे ना प्रश्न उपस्थित करतात, शंका उपस्थित करतात. उदाहरणार्थ एक शंका आता तुम्हाला विचारून घेतो मी, की त्यांचं म्हणणं आहे की हे वास्तुशास्त्राचे ग्रंथ 1000, 1500, 2000 वर्षापूर्वी लिहिले गेले. तेव्हा जमिनीवरची घरं होती. तेव्हा मजले वगैरे असे काही बांधायची कन्सेप्टच नव्हती. तर मग ते ग्रंथांचा अभ्यास वापरून तुम्ही आजकाल फ्लॅटचं वास्तुशास्त्र कसं डिझाइन करू शकता? हे बघा, मुद्दा काय आहे, अर्धवट नॉलेज त्यामुळे गोष्टी होतात. बरं. साधं सिंपल सांगतो तुम्हाला. आपलं शरीर पंचमहाभूतांना युक्त आहे, बरोबर आहे की नाही? बरोबर. ह्याला कोण डिनाय करणार आहे का? अजिबात या म्हणा नाही. पुढं, कोण डिनाय करते? डॉक्टर सांगतात ना, हो. आयुर्वेद सांगते ना, मग तेव्हा तेच आहे, आता पण तेच आहे. हं. आता 7वा 8वा कुठला भूत आलाय का मध्ये? नाही आलेलं आहे. भारतीय वास्तुशास्त्र तयार कशावर आहे? पंचमहाभूतावरच आहे ना. मग बेस तोच आहे ना, बेस कुठं बदलला आहे? हं. त्या बेसवरच वास्तुशास्त्र अवलंबून आहे. आयुर्वेद त्या बेसवरच आपलं आयुर्वेद अवलंबून आहे. हे सगळं बेस आहे, त्या बेसवरच अवलंबून सगळं डिझाईन केलेलं आहे. हं. त्यामुळे चुकी असा प्रश्नच येत नाही. आणि आता प्रश्न आला तुमचा घराचा बांधकामाचा, पूर्वीची पद्धत वेगळी. आता खेड्यामध्ये गेला तर घरं बांधतात. हं. आता जागा नाही म्हणून तर फ्लॅट बांधतात. आता वास्तुशास्त्राच्या पुस्तकामध्ये फक्त बंगल्यासंबंध लिहिलेलं नाही आहे. हं. 2 मजली, 3 मजली, 4 मजली, 5 मजली कन्स्ट्रक्शनचं विथ ड्रॉइंग तुम्हाला पुरावे बघायला मिळतील. बरं. संस्कृतमध्ये त्या रुचा लिहिलेल्या आहेत, स्पष्टपणे लिहिलेलं आहे. नुसतं आपलं बंगल्याचं म्हणा याचं नाही आहे. ते बघितल्यानंतर कळतं की अरे हे तर काय त्रिशाला, द्विशाला, पंचशाला सगळं लिहिलेलं आहे त्यामध्ये. वेगवेगळ्या मधल्याचे जिना कुटुंब आहेत ते पण दिले त्यामध्ये. हं. म्हणजे हेच आपण आता हे बघा, 2च आहे. किती मोठा सायन्स होते काय होते, काय करणार आहे? बैठक घर तर बांधणार आहे, हं. नाहीतर ते पॅलेस बांधणार आहे, नाहीतर मग ते सोसायटी हाय राईज बिल्डिंग बांधणार आहे, अजून काय बांधणार आहे? हे सगळंच पहिल्यापासून लिहिलेलं नाही तिथं. बरं, बरं. अजून काय तयार केलं का तुम्ही? अजून हं. काय चॅलेंजिंग तयार केलं आहे का? काहीच तयार केलेलं नाही अजून. फक्त ह्यामध्ये पंचमहाभूतात समावेश, व्हेंटिलेशन कसं असायला पाहिजे, हं. ओके, लोड डिस्ट्रीब्युशन कसा असायला पाहिजे, वॉटर एलिमेंटचा वापर, फायर एलिमेंट, एअरचा, स्पेसचा वापर कसा करायला पाहिजे, हेच वास्तुशास्त्र शिकवलं आहे. आपल्या शरीरामध्ये जसं पंचमहाभूत आहेत ते बॅलन्स जर असेल तर आपण तब्येत फिट असते. ते जर इम्बॅलन्स झाला, वात पित्त कफाचा प्रॉब्लेम चालू होतो. हं. तसं त्या घरामध्ये, ज्या घरामध्ये फायर एलिमेंट, वॉटर एलिमेंट, एअर एलिमेंट, हे जे काही एलिमेंट्स आहेत हे सगळे इम्बॅलन्स असतील, ते घर आजारी पडतं. घर आजारी पडतं, माणसाला आजारी पाडून टाकतं, तर आपण त्यात राहतो. ती एनर्जी, घराची एनर्जी जर 50% असेल तर 50% फिट आहे तुम्ही. ती जर 10% चांगली आहे, 90% निगेटिव्ह आहे, तुमच्या मानसिकतेवर परिणाम होतो. हं. समजा मोबाईल डिस्चार्ज झाला, तुम्ही काय करता? आज मोबाईल चाललो आहे तुम्ही 4 दिवस मोबाईलकडे बघत नाही का? बघतो की नाही? उद्या फोन करायचा चार्ज आहे का नाही काय माहिती. हं. रात्री मोबाईल लावतो. का लावतो रात्री मोबाईल? दुसऱ्या दिवशी आपल्याला दिवसभर काम करता यायला पाहिजे. चार्जिंग झाला की नाही मोबाईल, मग तुमची पूर्ण बॉडीच आहे चार्ज कशामुळे होते? दॅट एनर्जी, ज्या घरात तुम्ही राहता त्या घराच्या एनर्जीमुळे तुम्ही चार्ज होता. हं. मग त्या वास्तूतली एनर्जी जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही पॉझिटिव्हली चार्ज होणार. हं. त्या वास्तू एनर्जी निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हली चार्ज, म्हणजे मनात निगेटिव्हिटी, तुमच्या फोबिया तयार होणे, डिप्रेशन तयार होणे, मी करतो का बरोबर आहे काय नाही माहिती, डिसिशन घेतो का नाही माहिती, मुलाबरोबर भांडणे, बायकोवर भांडणे, वादवाद होणे, समाजामध्ये प्रॉब्लेम येणे, हे सगळे तुम्हाला चार्जिंगच्या वेळेला चालू होतं. सो तुमचं घर चांगलं चार्ज असेल, तुम्ही चार्ज चांगले झाला, मग तुम्हाला पुढं प्रॉब्लेम येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी होऊन जाते. तुम्ही आता वास्तुशास्त्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा घर म्हणजे फ्लॅट, बंगला, जमिनीवरचं घर, रो हाऊसेस वगैरे हे सगळं बघता. शिवाय कमर्शियल पण बघता किंवा इंडस्ट्रियल पण बघता. घरात गेल्यावर आधी आपण राहत्या घराचा विचार करू. घरात गेल्यावर वास्तुशास्त्रज्ञ म्हणून तुम्ही सगळ्यात आधी काय गोष्टी नोटीस करता? मला सांगतो गंमत आता. माझे एक तुम्हाला हेच सांगतो, हां. म्हणजे माझ्या आयुष्यातला मोठा तो एक, तुम्ही या प्रश्न उत्तर तुम्हाला मी देतो. आता तुम्ही जर फॉर एक्झाम्पल सब्जेक्ट वेगळा घेतो, मी इथं दुबईला जायचं मी ठरवलं. हां. कारण इंटरनॅशनल लोकांनी मला मान्य केलं की इंडियात लोकांना माहिती आहे की मी अमेरिकेत जाऊन बसलो आहे, हां. आणि माझं मी न्यूयॉर्कला मी जाऊन बसतो आहे, आत्ता न्यू जर्सीला आणि हाँगकाँगला जाऊन बसतो आहे. तर तिथं खूप हुशार लोक आहेत, MS आहेत, MBA, PhD आहे, मोठमोठे लोकांना कन्सल्ट करतो. त्यांना माहिती आहे की हा माणूस इंजिनियर, स्वतः टेक्निकली बोलतो, सुपर टेक्निशियन आहेत, काय नाही आहे. हे मला करायचं होतं. हं. पण भारतात नाही, भारताबाहेर जाऊया. हं. भारताबाहेर जाऊन इंजिनियर वास्तूवाला कोण गेलं माहीत नव्हतं. मग मी 2003-04ला दुबईला गेलो. वेंकीज कंपनी जी आहे त्या कंपनीचं बरंच काम वास्तुशास्त्राचं मी करतो, बरं. मास्टर प्लॅन वगैरे. त्यांच्यातर्फे मला व्हिसा मिळाला, मी गेलो. पण काय क्लायंट नाही, काय नाही, 8 दिवसातच गेलो होतो. हं. फ्लाईटमध्ये बसलो, उतरलो, तिथं कोणी काय करायचं माहितीच नाही मला. मग पहिल्यांदा माझ्यावर एक कोण ड्रायव्हर आला होता, तोच माझा पहिला क्लायंट म्हणून समजून सुरुवात होईल आपली. म्हणजे माइंडसेट तर, पण त्याचं आडनाचं नाव कादर होतं, त्यामुळं काय त्याला मी भरपूर सांगत बसलो.
काय फायदा नाही. नाही, तो नंतर क्लायंट झाला माझा. बर बर त्याची मी केमिकल इंडस्ट्री, त्याची मी साबणाची सोपची फॅक्टरी मी रिडिझाईन केली. बर डोक्यात ठेवलं, मी सोडायचं नाही, पण बेसिक त्याला सगळ्या गोष्टी सांगून गेलो, त्याला सांगितलं. त्यानंतर माझं देराला सोडलं, मला लँडमार्क म्हणून हॉटेल आहे त्या ठिकाणी, 2004ची गोष्ट, 3-4ची गोष्ट आहे. तिथे गेलो, बसलो हॉटेलमध्ये आणि वर गेलो, बसलो रूममध्ये वगैरे. मला काय सुधरेना, म्हणजे काय पुढं कसं, कुणाला काय माहितीच नाही ना, 8 दिवस राहायचं आहे, काय माहितीच नाही काय करायचं, कोणी ओळखीचं नाही, माझं सिंगल पर्सन ओळखीचं नाही. विसानं इथं गेलो मी. सो दॅट इज अ चॅलेंज, आणि मला चॅलेंज 100% आवडतं. चॅलेंजशिवाय लाईफच नाही आपलं काय. बसलो, नंतर लक्षात माझं का असं व्हायला लागलं, जेव्हा मी ते माझं हे काढलं, दिशादर्शक काढलं, अरे म्हटलं आपण या चुकीच्या रूममध्ये बसलो आहे. बर बर मग काउंटरला गेलो, म्हटलं मला ही रूम नको, मला बदलायचं आहे, मला वास्तूचं बिस्तू होते. काय वास्तूचं ना काय, म्हणजे आता लोकांना माहिती आहे, तेव्हा सोडूनच द्या. तेव्हा ते फेंगशुई माहिती होतं, ते 3 पायाचा बेडूक हे आलं होतं बरंच, ते फेंगशुईमध्ये आलं होतं, प्रत्येका टेबलावर असायचं ते. आता काय नाही ते, पण पूर्वी असायचं, त्यामुळे थोडंफार माहिती होतं. मी गेलो, मग रूम बदलून घेतली आणि मला ही रूम एंट्रन्स चांगला आहे, बसलो. आता या रूममध्ये कुठं बसलं तर माझा बिझनेस स्टार्ट होईल. अख्खा बॅग घेतली, कोपऱ्यात गेलो, खुर्ची बसलो तिथं, शांत विचार करायला लागलो. लक्षात आलं, अरे शिवमणीला फोन करू, रेहमान ग्रुपचा हो ड्रमर ना, ड्रमर शिवमणी माझा मित्र आहे, बर तर माझ्या घरी पण येत होतं. मग काय करू, डायरेक्ट कॉल केला, हॅलो शिवमणी, हाव आर यू. मग फोन केला त्याला मी, अरे हाय बडी, हाव आर यू, हे आर यू. आय हॅव इन दुबई, राईट नाव इन दुबई. ओके. मग काय कशाला गेलं, काय नाही, वास्तुशास्त्राचं, आय वॉन्ट वन सम हेल्प. म्हटलं तुला कोण ओळखीचं तर आहे का वगैरे, सांगा मला. म्हटलं हां, डोंट वरी. म्हण ते ॲम्पल ऑफ चांगले लोक आहेत, दुबईला ते शोला यायचे आणि ते काळजी घेत होते. सो एक माणूस मला त्यांनी दिला, कॉल केला. त्या माणसाने काय नाव एक्सप्लेन करत नाही आता, पण नाव दिलं त्यांनी, म्हणा तुम्ही त्या माणसाला सांगा. मग तो माणूस येईल. माझं वय किती लहान होतं तेव्हा, मी ना 2003-4ची गोष्ट, 20-25 वर्षापूर्वी. मग तो माणूस अल्फोतोम पेट्रोल पंपाजवळ आला आणि त्या गाडीत बसलो. होंडा अकॉर्ड होती. घरी गेलो. तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो मी. पहिल्या आत पाऊल ठेवलं, बुंग, लक्ष झालं, गोळ आहे. बर हे उत्तर आहे तुमचं. एकदा तुम्ही वास्तुशास्त्राचं काम करून एवढा तुमची बॉडी अशी अडॅप्ट होऊन जाते ना, आत ठेवलं की कळतं घोळ काय तर आहे म्हणून. एनर्जी टॉक्स विथ यू. बघणं बिघणं राहू दे, एनर्जी तुमच्यावर बोलते. आता अनेक लोक नाडी दुखी बघतो, मला म्हटलं नाडी बघा, काय आजार आहे तुम्हाला, काय कळणार आहे का, तुम्ही किती दाबून बघा, काय कळणारच नाही. बरोबर आहे ना, करेक्ट त्याला हे आहे ना, त्याला माहिती आहे ना, करेक्ट दाबले कळत, हां पोटाचा त्रास आहे, ताप आला, हे होतं, बरोबर सांगतात ते. तुम्ही दाबून काय उपयोग होणार नाही. सो दॅट द सेम थिंग. ते गेल्यानंतर म्हटलं आत पाऊल ठेवलं, हो प्रॉब्लेम आहे म्हटलं. पण ते त्यांच्यावर गेलो आतमध्ये, विला होता, चालत गेलो, बसलो खुर्चीवर. म्हटलं त्यांना काय सांगायचं, खूप मोठा प्रॉब्लेम आहे वास्तूमध्ये. त्यामुळे तुम्ही इथं कधी आला राहायला, म्हटलं 6 महिने आलो. मला म्हटलं आता एक गोष्ट आहे, एक तर पहिली लीड आहे माझी दुबईतली, पहिलाच क्लायंट आहे माझा. तिथं जर माझं गणित चुकलं तर डायरेक्ट गो टू पॅव्हेलियन, बरोबर आहे. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता, वाळवंटात घरं आहेत ना ती. बरोबर. इथं आपण घरं जी आहे ते जमिनीवर, त्याला पाणी बिणी सगळं येतं, पंचमहाभूत डिसाईड करू शकतो. ते तसं काहीच नाही. मग वास्तुशास्त्र रूल ॲप्लिकेबल होतात का नाही तेच मला माहीत नव्हतं. खूप वेळ घेतला, ते आत गेले, बसले, नवरा येऊन बसला आणि मिसेस आत होती. एक तुम्हाला विचारू का म्हटलं, मी टेन्शन काय विचारायचं का नाही म्हटलं, आज काय वाईटलं, माझं नॉलेज आहे ना, खरं आहे ना, वास्तुशास्त्र जे मानत आहे त्या लोकांना आता डायरेक्ट बोलतोय मी, काय बसलो होतं. म्हटलं माझं नॉलेज आहे ना परफेक्ट असायला पाहिजे. 2004ची गोष्ट बोलतोय, आज 2026 आहे, 22 वर्षात कुठे गेलो असेल मी, हे विचार करा मी. फक्त नॉलेज कुठल्या लेवलला गेलं असेल माझं. म्हटलं सर मी एक बोलू का, म्हटलं राग मानाचं एक बोलतो. हाँ बोलिए ना पंडित जी, बोलिए. सर 2 महीने में आप जेल में जाने वाले. बाप रे. स्ट्रेट स्टेटमेंट. 2 months, विदिन 2 months यू विल बी इन द जेल. तो काहीच बोलला नाही, उठून डायरेक्ट आतच गेला. मला टेन्शन. म्हटलं काय खरं नाही, बायकोला घेऊन काय बोलणार, काय नाही, काय माहितीच नाही. तर ठीक आहे, शिवमणीकडनं आल्यामुळे, मोठ्या माणसाकडनं आल्यामुळे असं काय सेफ होतो मी. पण ते माझं स्टेटमेंट मला भीती वाटली. आले आणि दोघं पाया पडले माझ्या. बरं, दिस इज फॅक्ट. आले आणि दोघं पाया पडले. सर म्हटले या घरात आल्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्येच मी 1 महिना जेलमध्ये होतो. बापरे. वास्तुशास्त्र माहीत नाही कोणाला, त्यांचे सांगतो, त्यांना स्पेशली सांगतो हे मी. ही आहे वास्तूची पॉवर. त्यानंतर म्हटलं ठीक आहे, म्हटलं
त्याचा पासपोर्ट दुबई गव्हर्नमेंटकडे अडकला होता. शौकत नावाच्या पाकिस्तानी माणसानी त्याचं ते हे आहे ना प्लंबिंगची पाईपचा मोठा बिझनेस कंटेनर त्यात फसवाफसवी केली होती आणि चेक वगैरे बाउंड झालं. 1 महिना जेलमध्ये होता माणूस. म्हणून तो पासपोर्ट पण काढून देतो आणि हे घर तुला सोडायला लागेल, दुसऱ्या घरात तात्पुरतं मी उपाय करून देतो. त्यांना उपाय थांबलो. 8 दिवसात म्हटलं माती घेऊन या, हा खड्डा भरा, मग हे करा. अहो इथं माती भीती काय मिळत नाही म्हटलं, इथं का दुबई आहे, काही उचलून आणायचं म्हणजे गव्हर्नमेंटची परमिशनच घ्यायला लागते. बरोबर. आपण कसं वाटलं घ्या उचला आणि टाका, इंडियात काय आपला फरक पडत नाही ना. कुठेही एवढे रूल्स अँड रेग्युलेशन. त्याला म्हणलं 2 लोखंडाचे पाईप या जाडीचे पाहिजे, म्हणलं इथं मिळणार नाही, इथं असा इमिडिएटली मिळणार नाही. ते परमिशन माझं स्वतःचं घर जरी असेल तरी मला परमिशन घ्यायला लागते. म्हणून तू काय परमिशन घ्यायचं घे बाबा, ह्या सगळ्या गोष्टी मला इथं पाहिजे. त्यानं 2 दिवसात त्या मॅनेज केल्या आणि मुरली नावाचं एक माझं तिथे एक ओळखे झाले त्यांचे साऊथ इंडियन, ते आपण सगळं चांगलं केलं त्याचं. म्हटलं पंडितजी आप, मी तर लॉजमध्ये राहत होतं ना, ते म्हटले मला आप उधर क्यों रह रहे, आप रहे हो ना हमारे घर में. अरे म्हटलं आप ही प्रॉब्लेम है, मैं आपके साथ रहूँ तो मेरा ही प्रॉब्लेम हो. तो मुरली म्हणून आला, त्याबरोबर मी शारजाला गेलो. मग त्याच्याकडे ते घर बघितलं, वाचून ओके मग ते चालू झालं. जसं ह्याला ते कळलं, याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. विदिन मंथ त्याला पासपोर्ट मिळाला, सगळं मिळालं, लिगल प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. जसं त्याला कळलं की ह्या एका सेकंदात त्या माणसानं सांगितलं, त्याने मेलच करून टाकला पूर्ण त्या मंडळावर. कुठलं मंडळ सांगत नाही. त्यानंतर माझ्याकडे कंटिन्युअस लाईनच लागली. म्हणजे मी व्हिजिटला तुमच्याकडे आलो ना, तुमच्या वास्तू व्हिजिट झाली की तुमच्या घरात दुसरा माणूस गाडी घेऊन उभारलेला असायचा. बापरे. त्याच्याकडे व्हिजिटला तिकडं जाऊन तिसरा क्लायंट त्याच्या घरी उभारलेला असायचा. मोबाईल होते त्यावेळेला नो डाऊट, पण गाडीचं मला अलाउड नव्हती. आणि टॅक्सी खूप महाग आहे बाहेर, इंडियात खूप स्वस्त आहे, बाहेर खूप महाग आहे टॅक्सी वगैरे. अशा पद्धतीनं पहिल्या 8 दिवसामध्ये मला जेवायला वेळ मिळत नव्हता. बापरे. एवढा. मग तिथून दुबईमध्ये ऑफिस बाकी गोष्टी झाल्या. आता US ला जातो, US ला ऑफिस केलं की दुबई लंडनला पण जातो, सगळीकडे जातो. सांगायचा उद्देश की हा असा एक चेंज की तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी तुमचं एक्सपिरियन्सच तुम्हाला गट फील देतो. बरोबर. कोणी सांगायची गरज नाही आहे. पण कुठल्याही वास्तूमध्ये मी गेलो, तुम्ही उत्तर काय आहे की जे ॲनालिसिस केलं सगळंच करतं, पाऊल ठेवल्यावर कळतं ॲनालिसिस केल्यानंतर काय वेळ लागणार. मी डायरेक्ट घराचा पर्सेंटेज करतो, किती पर्सेंट परफेक्ट आहे बाबा, 40%, 50%. ह्याला वाढवायचं कसं आपल्याला, सो आय विल गिव्ह रेमेडीज, विदाउट डिस्ट्रक्शन रेमेडीज येतो. मग फरक तर पडायलाच पाहिजे. ओके. एक तरी तुमचं जे घर राहतो कॅन्सरयुक्त आहे का, मी काय उपाय देऊ शकत नाही. बरं. कॅन्सर नाही आहे, फर्स्ट स्टेज कॅन्सर आहे, डेंग्यू झालेलं आहे आणि काय झालेलं आहे, म्हणजे उपाय देतो ना, बाहेर करतो. लाईक अ सेम डॉक्टरचं डोकं कसं चालतं ना, तसंच मला डोकं चालतं, त्याबद्दल उपाय देऊन फरक पडायलाच पाहिजे. ओके. म्हणजे कुठल्या कॅटेगरीतलं घर, म्हणजे कॅन्सरयुक्त तुम्ही मानता की खूपच चूक आहेत का त्याच्यामध्ये? हां, मग चुका भरपूर आहेत ना, मग ते पण तिथं आहे ना तसं. बरोबर. ओके. आता फॉर एक्झाम्पल समजा तुमच्या बंगल्याला दक्षिणेला अंडरग्राऊंड टँक पडला, नैऋत्यला अंडरग्राऊंड टँक केला, काय देव पण नाही काय करू शकत. ओके. फिनिश, यू आर गॉन, संपला विषय. साऊथ ईस्टला अंडरग्राऊंड टँक काय फिनिश. बऱ्याच बायकांना मी कॅन्सर झालेलं बघितलं आहे, स्वतः बघितलेलं आहे मी एवढ्या एक्सपिरियन्समध्ये. ओके. बऱ्याच गोष्टी आहेत. लेवल डिफरन्स चुकले तुमचे तरी प्रॉब्लेम, प्लॉटचा शेप चुकला, साईज चुकला तरी प्रॉब्लेम, स्लोप चुकला तरी प्रॉब्लेम, बऱ्याच गोष्टी आहेत. ते बंगल्यासाठी आहे. फ्लॅट कसं आहे बघा, आता 2 टाईपचं आहे, एक फ्लॅट आहे, एक बंगला आहे. बंगला हा जमिनीवर आहे, सगळ्या जमिनीच्या अंडरग्राऊंड टँक सेफ्टी काय काय असेल सगळ्या गोष्टी त्याला लागू पडतात. घर आहे, झाड आहे, प्लॉट साईज आहे, काय काय सगळं लागू, मातीची गुणवत्ता आहे, प्रत आहे. फ्लॅटमध्ये कसं आहे, काडीपिटीसारखा सिमेंटचा बॉक्स आहे, तुम्ही विकत घेतला, अंतराळी आहे, पृथ्वी तत्वाशी काही संबंध आहे तुमचा. बरोबर. म्हणजे 80% जे कुठे 100% वास्तुशास्त्रावर तुमचं घर, म्हणजे पृथ्वीचा काय संबंध नाही. खाली सिमेंट, वर सिमेंट, चारी साईडला सिमेंट ना. मग आतमध्ये जे काय घर आहे, ब्लँक घर, वास्तू आणखी चांगलं आहे ते आपल्याला कळतं. मग ते कसं रूम थोड्या वेळाने सांगेन तुम्हाला. आणि आतमध्ये समजा एखादं घर वास्तुशास्त्र चांगलं आहे, 70% चांगलं आहे, आणि आतलं इंटेरियर जो वास्तुशास्त्र चुकीचं असेल, इट विल कम डाऊन टू 30%. फिनिश. म्हणून दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके. या दोन्ही गोष्टीचं बॅलन्स केल्यानंतर सक्सेस तो मिळू शकतो. आणि असं कॅन्सरचं घर असेल तर मी डिनाय राहू नका म्हणतो. ओके. बाय बाय, मी काय देव नाही आहे. यू आर गोइंग टू रुईन युअर लाईफ. तुम्ही एकट्याचा प्रश्न नाही आहे, बाकी 4 लोक घरात आहेत, त्यांचा म्हणून विचार करणं मला गरजेचं आहे. यू विल नॉट गोइंग टू गेट इन अपॉर्च्युनिटी, बाहेर पडा. पण ॲक्च्युली ना हा ॲटिट्यूड कधी कधी योग्य वाटतो सर तुमच्यासारखा, की हो तर हो नाही तर नाही, उगाच गोडात गोळवून उगाच सांगत बसण्यापेक्षा. आणि एक कदाचित तुम्ही मत दिल्यानंतर थोडा वेळ त्याला वाईट वाटू शकेल, पण जर खरंच ऐकलं तर नंतर जाऊन वाटू शकतं की हां, हे सांगत होते योग्य होतं, बरं झालं हे केलं म्हणून. विचार करा, तुम्हाला 101 ताप आहे आणि डॉक्टर म्हटलं तुम्हाला इंजेक्शन द्यायला लागणार आहे. मला इंजेक्शन लागून पळून जाणार आहे का तुम्ही? इंजेक्शन घुसताना दुखणारच ना. दुखणारच आहे.
मग दॅट एव्हर एक्सेप्टेड की दुखणार आहे बाबा, नंतर चांगलं होणार आहे. तर सेम थिंग इथं असंच आहे. काही गोष्टी तुम्हाला त्रासदायक होतील, पण लाईफ आहे ना तुमचं, नाही तुमच्या सगळ्यांचं लाईफ आहे ना, घरातल्या लोकांचं, बरोबर. मुलांचं शिक्षण आहे, फायनान्शियल प्रॉस्पेरिटी आहे, लग्नाचा विषय आहे, तुम्हाला होणारे आजार आहेत, एकमेकांचं रिलेशनशिप आहे, बाहेर समाजामध्ये असलेलं रिस्पेक्ट लेवल आहे तुमची येते, सगळ्या गोष्टी आहेत ना त्याबरोबर सगळ्यांची आहे. परत ज्योतिषशास्त्र एका माणसावर डिपेंड आहे. ग्रह किती नवग्रहावर त्या माणसाचं लाईफ डिपेंड आहे. ते करेक्ट केलं की लाईफ बदलून येतो. मागच्या एपिसोडला बघितलं आपण. बरोबर. हे वास्तुशास्त्र घरातल्या सगळ्या लोकांच्यावर डिपेंड आहे ना. सगळ्यांचाच प्रॉब्लेम करून ठेवताय मग तुम्ही. म्हणून ते हट्टाच आहे ना, वास्तुशास्त्र मानत नाही, हे करत नाही, असं काही नाही. ग्रंथ वाचा, मग कळेल तुम्हाला ते वास्तुशास्त्र काय, आणि एक्सपर्ट ओपिनियन घ्या आणि सगळ्या जगाचं चांगलं, तुमचं पण चांगलं करा. अनेक लोक सर की घर निवडताना मग घर स्वतः निवडतात आणि मग नंतर तुमचा रोल येतो, तुम्हाला बोलवतात, मग तुम्ही सांगता की इथे चुका, इथे चुका, इथे चुका आहेत. तर एखाद्याला घर घ्यायचं आहे तर सुरुवातीपासूनच तो तुमच्याकडे येऊ शकतो का? तुम्ही त्याला घर घ्यायला कशी मदत करू शकता? ओके, बघा आता गेले 33+ इयर्स मी काम करतो. 93 जेव्हा मॅडम पूर्वी लोक यायचे घ्यायला, त्यावेळेला ते काय करायचे, वास्तुशास्त्र ते बिल्डरची प्लॅन आणायचे, मला दाखवायचे. तर कुठला फ्लॅट घे, मी हा घ्या, हा घ्या, हा घ्या सांगायचो. मग ते फ्लॅट घ्यायचे. हे असं कंटिन्यू चालत राहिलं. ओके, 2014-15पर्यंत का अजून पण यायचे. पण आता काय झालं, मी आउट ऑफ इंडिया जातो, महिनाभर बाहेर इकडे तिकडे असतो, की मुंबई ऑफिसला गेलो, कुठं गेलो, ते लोक असं तुम्ही फ्लॅट घेऊन आला आज आणि मी अवेलेबलच नाही. मग तुम्ही 8 दिवसांनी आला, तर बघा कुठलं, हा घ्या, तिकडे जाऊपर्यंत तो फ्लॅट गेलेला असतो. मग लोकांचा हे म्हणणं आलं की पंडितजी तुम्ही असं काय तर करा की तुमच्या प्रेझेन्स नसताना पण आम्हाला वास्तू चांगला फ्लॅट मिळाला पाहिजे. मग मी असा विचार केला की आजपर्यंत वास्तुशास्त्राप्रमाणे फ्लॅट द्यायचं काम मी गेले 30-35 वर्ष करतोय. बरोबर आहे. फक्त एवढंच आहे की त्या संबंधीचा कुठला ब्रोकर बिगे असं घ्यायचा प्रश्न येत नव्हता. पण मी पहिल्यापासून तेच काम करतोय. बरोबर. मग आता मी हाऊजी 3 प्रॉपर्टी ॲज पर वास्तू अशी कंपनी तयार केली, त्याला नामकरण केलं की तुम्हाला फ्लॅट पाहिजे आहे ना, तुम्ही कुठं जायची गरज नाही, आम्हीच तुम्हाला देतो. बरं. म्हणजे काय झालंय, बाळ जन्माला आलेलं आहे 33 वर्षापूर्वी आणि बारसं आज केलेलं आहे. सिम्पल काम तेच करतोय. लोकांना काय वाटायचं, पंडितजी आता वास्तुशास्त्रावर प्रॉपर्टी दिली, आता हे नवीन चालू केलं, नवीन जाईन चालू केला, पहिल्यापासूनच आहे चाललेलं आहे. आत्ता मी ते पिक्चरमध्ये आणलं आहे. म्हणून आता मी काय करतो, हाऊजी 3 नावाची कंपनी ब्रँड काढला आहे, प्रॉपर्टी ॲज पर वास्तू. ह्याचा रेरा नंबर म्हणून आमच्याकडे आहे. जेव्हा एखाद्याला फ्लॅट पाहिजे असेल त्यांनी मला सांगितलं, बाबा एखाद्या ठिकाणी असं मला 1 करोडचं माझं बजेट आहे, 3 BHKचा फ्लॅट पाहिजे. त्या एरिया आणि बजेट सांगितलं की त्या ठिकाणी जे काय बिल्डर अवेलेबल फ्लॅट असतात, कन्स्ट्रक्शन चालू, तिकडे माझा स्टाफ जातो, तिकडचं पूर्ण ते सगळं प्लॅन घेऊन येतात, मला दाखवतात. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये वास्तूनं चांगले फ्लॅट कुठले आहेत तेच मी टिक मार्क करून माझ्या स्टाफला देतो. मग ते स्टाफ काय करतात, ते त्या लोकांना घेऊन जातात आणि कुठला फ्लॅट घ्यायला पाहिजे त्याप्रमाणे त्यांना देऊन टाकतात. त्या बिल्डरकडं माझं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं असतं, रेरा नंबर असल्यामुळे तर लिगल असतो तो पॉईंट. यासाठी कुठलंही फी अमाऊंट क्लायंटकडनं आकारत नाही, काही घेत नाही. मेन सगळ्यांच्या लोकांचं हे प्रश्न असतं की ही सर्व्हिस घ्यायची असेल तर फ्री आहे, ती पैसा किती लागेल. एक्झॅक्टली, ती फ्री आहे, यात काही डाऊट नाही. दुसरा मुद्दा, यामध्ये आमच्या हाऊजीमध्ये 4 महत्त्वाचे पिलर जे वर्क करतात, हे कुठंच करू शकत नाही. फर्स्ट पॉईंट म्हणजे जे काय आपण फ्लॅट देतो वास्तुशास्त्रामध्ये मीच निवडलेले असतात, हा पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट, आतलं इंटिरियर जे आहे, जे पैशाचं कपाट कुठं ठेवायला तर पैसे टिकतात, मुलाने कुठं अभ्यास केला की अभ्यास चांगला होऊ शकतो, हे पती पत्नी कुठं झोपायला पाहिजे, वादळात भांडणं होणार नाही, कुठलं कलर कॉम्बिनेशन असायला पाहिजे, औषध गोळ्या कुठं ठेवायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे आम्ही इंटिरियरचा प्लॅन त्यांना करून देतो. ओके, सेकंड पॉईंट फ्री झाला, तो पण फ्री आहे, त्याला पण पैसे नाही घेत. थर्ड पॉईंट, हे जे काय आता तुम्हाला म्हटलं वास्तू टॉयलेट बाथरूम प्रत्येक घरामध्ये आहे, मग त्याला दोष कसा घालणार, जगात कुठंच रेमेडी नाही. पिरॅमिड तर विश्वास ठेवायचा प्रश्न आहे, सगळ्यांना माहीत झाले आता. त्यामुळे ते वेगळे कॉपीराइटेड प्रोडक्ट आहेत की तो दोष घालवू शकतात, ते आम्ही फ्री देतो. पैसे येण्यासाठी बालाजी ते फ्री देतो, गणपती मातापट्टी ते फ्री देतो. असे 30-40 हजाराचे प्रोडक्ट जे आहेत ते कॉपीराइटेड आहेत की जे आम्ही लोकांना ते पण फ्री देतो. बरं, वास्तूची एनर्जी चांगली वाढावी म्हणून त्यात पण पैसे नाही घेत आपण. फोर्थ पॉईंट म्हणजे हे सगळं मी स्वतः बघितलेलं आहे, मास्टर प्लॅन डिझाईन मी केलेला आहे, त्याचा इंटिरियर लेआउट, वास्तू प्रोडक्ट पण मी दिले आहेत. आता मला गटफील आहे, गॅरंटी आहे, ते परफेक्ट चांगलं व्हायलाच पाहिजे. सुवर्ण वास्तू नावाचं सर्टिफिकेट आहे माझ्या सहीचं, मी त्या लोकांना घरात लावायला देतो. ते अशा ठिकाणी लावायचं की त्या ठिकाणी लावल्यावर परत प्रॉस्पेरिटी होईल, कारण त्यात वेगळी यंत्र असतात. त्यामुळे हे 4 गोष्टी आहेत, वास्तूप्रमाणे प्लॅन बघणे फ्री,
इंटिरियर प्लॅन फ्री, वास्तू प्रोडक्ट फ्री आणि सर्टिफिकेट फ्री. या 4 गोष्टी ॲडिशनल आम्ही लोकांना देतो. म्हणजे जे आमच्याकडं फ्लॅट घेतात त्यासाठी आपण ते देतो. त्यामुळं आपल्याकडं फ्लॅट घेणाऱ्या माणसाचा हा पॉईंट येत नाही, आता फ्लॅट कुठला घेऊ, कुठल्या वास्तूवाल्याला बोलू. एवढा जास्त महाराष्ट्रात टॉप नंबर असला 30 इयर्स एक्सपिरियन्स माणूस डायरेक्ट माझ्याकडून तुम्ही फ्लॅट घेता येतं, कम्पेअरचा प्रश्नच येत नाही. वास्तू प्रोडक्ट कुणाकडेच नाही आहेत, ते तुम्हाला माझ्याकडनं कॉपीराइटेड आहेत, ते फ्री मिळतात. थर्ड पॉईंट इंटिरियरचा प्लॅन आणि या सगळ्या गोष्टी मिळाल्यामुळं मला हे करण्याचा उद्देश हे आहे, कारण मी कस्टमरकडनं काही घेत नाही, कारण तो फ्री झाला, त्याला चांगलं घर त्याला मिळालं, त्याचा संसार चांगला होणार, त्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं होणार, आजारी मेजर पडणार नाही, मुलाबाळांचे लग्न चांगले होणार, टॉप पोझिशन, आरामात आनंदात लाईफ ते जगणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाऊसिंग 3कडे आल्यानंतर जे काय तुम्ही फ्लॅट घेणार आहे, समजा 1 कोटीचं बजेट आहे, आमच्याकडे आल्यानंतर 2 कोटी होणार काय नाही, 1 कोटीच आहे. ह्यातला कुठला घ्यायला पाहिजे हे हा फ्री सल्ला तुम्हाला मिळतो ना. एकदा तुम्ही घ्यायचं आणि नंतर मग चेक करायला यायचं कशाला. पहिल्यांदाच घ्या, विथ रेमेडीज घ्या, बरोबर, आणि सगळं इंटिरियरचा प्लॅन पण घ्या. लाईफच ही एक बेस्ट बेंचमार्क तयार केला आहे वास्तूच्या फील्डमध्ये किंवा कन्स्ट्रक्शनच्या फील्डमध्ये पूर्ण, की ज्यामुळं जे फ्लॅट घेण्याचं लाईफ बदलणारच आहे, नो डाऊट. आणि अख्खाच्या अख्खा संसार आणि पुढची पिढी पूर्ण जी आहे ती चांगल्या पद्धतीनं पुढं ग्रोन सक्सेस मिळावा या दृष्टिकोनातून हे चालू केलं आहे. हे जर US पण ऑफिस उघडलेलं आहे, लंडनमध्ये ऑफिस उघडलं आहे, मेलबर्न आणि टॉरंटो हे दोन्हीकडं माझं काम चालू आहे. तिथं पण बाहेरच्या देशात जवळजवळ 20-25 सिटीमध्ये, म्हणजे LA झालं किंवा लॉस वेगास टू हाँगकाँग टू मलेशिया टू चायना टू सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कुठलं नाव घ्या त्या ठिकाणी सगळीकडे माझे क्लायंट आहेत. आणि अनेक लोकांना, शेकडो लोकांना मी कुठला फ्लॅट घ्यायला पाहिजे इथून इंडियातून सांगितलं आहे, तर कुठला बंगला घ्यायला पाहिजे, कुठला फ्लॅट माझ्याकडे एव्हिडन्स आहेत मेलवरचे सगळ्या, कुठला फ्लॅट घ्यायला पाहिजे. हे वर्ल्ड वाईड माझं काम चालू आहे. त्यामुळे माझं व्हिजन हाऊसिंग छोटं नाही आहे. पिंपरी चिंचवड आहे, पुणे आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सगळी कुणाकुणा कुठं फ्लॅट पाहिजे वास्तुशास्त्राप्रमाणे द्यायला आम्ही तयार आहे. म्हणून माझी वेबसाईट आहे housi3.com. त्यामध्ये जायचं, फॉर्म भरायचं, फक्त कुठं फ्लॅट पाहिजे, काय बजेट आहे, लगेच आमचा एक्झिक्युटिव्हचा कॉल येईल आणि ताबडतोब त्या एरियामध्ये सर्च करून तुम्हाला फ्लॅट देण्याची व्यवस्था आमच्यातर्फे केली जाईल. हे अशी सेवा तुम्हाला कुठला CP फर्म किंवा कुठलाही इस्टेट एजंट किंवा कुठलाही कन्स्ट्रक्शन करणारा माणूस देणार नाही, देऊ शकत नाही. आणि हे पण सगळं फ्री आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमचे अनेक बिल्डर्स सोबत असे टायअप्स आहेत टायप की करून ठेवले तुमच्या स्कीममध्ये 500 फ्लॅट आहेत, त्यातले 20 मला समजा वाटत आहेत की हे प्रॉपर्टी कंप्लायंट म्हणजे वास्तू कंप्लायंट आहेत, तर मग तुमच्याकडे जी एन्क्वायरी येणार त्यानुसार तुम्ही त्यांना देणार. एक्झॅक्टली. हाऊसिंग 3ची रिअल इस्टेटमधली सगळ्यात वेगळी अशी ओळख काय मग? बघा, रिअल इस्टेट जे आहे 2 लोकांचं, एक तर कन्स्ट्रक्ट डेव्हलपर पूर्ण बिल्डिंग बांधतो आणि नंतर स्वतः मार्केटिंग टीम ठेवून किंवा कुठल्या CP लोकांना सांगून प्रॉपर्टीचे घेणारे एजंट बघून ते पुढं ते विकायचा प्रयत्न करतो. यामध्ये जो बिल्डर बांधलेला असतो त्याला पण माहीत नसतं की आपला प्रोजेक्ट हा 100% वास्तुशास्त्रावर आहे की ते पण माहीत नसतं. आणि जे काही काम करणारे CP किंवा काय असतात त्या लोकांना वास्तुशास्त्रात 100% नॉलेज असल्याची गॅरंटी नसते, कारण ते वास्तुशास्त्र तज्ज्ञ असतीलच असं काहीच नाही आहे. त्यामुळं एखाद्या व्यक्तीला फ्लॅट घ्यायचा असेल तर परत तोच प्रॉब्लेम येते, कुणाला आणायचं आणि कुणाला दाखवायचं. ओके, म्हणजे CPला वास्तुशास्त्रातलं डायरेक्ट काय कळत नाही जेवढं मला कळतं. मी तर 30 वर्ष, CPचा रिस्पेक्ट वेगळा आहे, तिने आयुष्य त्यात काम केलं आहे, त्यांचा रिस्पेक्ट वेगळाच आहे. पण माझं जे काम केलं ते माझा कोर वास्तुशास्त्रातच काम केलं आहे. या दोघांचं ब्लेंडिंग तुम्हाला कोण देऊ नाही शकणार. म्हणजे आपलं ही एक हाऊसिंग 3 ही कंपनी आपण काढलेली आहे, ही या रिअल इस्टेटमध्ये खूप मोठी क्रांती आहे की ज्यामुळं सगळ्या गोष्टी रिअल इस्टेटमध्ये, वास्तुशास्त्र असेल, आता मास्टर प्लॅन, सगळ्या गोष्टी आहेत हे डायरेक्ट ग्राहकांना स्ट्रेट आणि ते पण फ्रीमध्ये मिळणार आहे. ते कोणीही इस्टेट एजंट म्हणा किंवा CP म्हणा किंवा कन्स्ट्रक्शन करणारा बिल्डर हे डायरेक्ट कोणी देऊ शकत नाही. तर कोअर लेवलला आपलं काम होतं आहे आणि त्यामुळं चांगल्या घरात ते व्यक्ती तेवढेच पैसे देऊन आरामात पुढे ते राहू शकतो. आत्ता भारतातल्या कुठल्या सिटीमध्ये तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताय सर? हे बघा, www.housi3.com आहे, ऑल ओव्हर इंडिया लेवलला आहे. ते कुणी आता महाराष्ट्राची इंग्लिशमध्ये वेबसाईट आहे, कुणीही त्यात जाऊ शकतं आणि येऊ शकतं. सध्या आपलं काम म्हणजे मुंबईला माझं ऑफिस आहे, मुंबईला काम चालू ऑलरेडी आहे, पुण्यामध्ये चालू आहे, पिंपरी चिंचवडला चालू आहे आणि बाहेरच्या देशात पण चालू आहे. हळूहळू ते वाढत जाईल ना. जस्ट आता 6 महिने झाले कंपनी काढून, त्यामुळे वाढायला चालू होईल. आणि बाहेरच्या देशामध्ये पण लोक हे बघतातच, त्या ठिकाणी पण चेक करतात. मला ते पण कुतूहल आहे की बाहेरच्या देशातले लोक कसं काय विश्वास ठेवतात या शास्त्रावर?
नाही मुद्दा कसा आहे, या शास्त्रावर विश्वास तुम्ही नेटला मी काल परवाच बघितलं, एक फॉरेनर माणूस जो काळ्या वर्णाचा आहे, तो माणूस घंटी घेऊन पूजा बिजा करताना मंत्र म्हणताना उदबत्ती ओवाळताना बघितलं. तुम्ही बघा, फॉरेनर लोक पण भारतीय संस्कृती अप्लाय करतात. त्यांच्या घरात ते देवघर, त्यांच्या घरात ते पूजा करणं, कापूर लावणं, या गोष्टी चालू आहेत. कळलं का? अजून एक भारताच्या अमेरिकेमध्ये एक अजून एक शहर आहे की जे शहर पूर्ण शहर 100% वास्तुशास्त्र, पण सगळे लोक वास्तू फॉलो करतात. बापरे. वरण भात खातात, मंदिर पूजा करतात, दुर्गादेवीची पूजा करतात, आग्नेयालाच किचन आहे, प्रत्येक घरावर असं सोनेरी एक कळस आहे. प्रत्येक जे पॉडकास्ट बघितले, एक पॉडकास्ट आहे, एका माणसानं दिला, तुम्हाला तो पॉडकास्ट लिंक पाठवतो त्याची. ते बाहेरच्या देशात नाही, ते तिथं ते शेकडो वर्षापासून अख्खं ते गाव वास्तुशास्त्र फॉलो करतं. सगळं भारतीय जेवण आहे, भारतीय सगळं आहे तिथं. मंदिरं पण आहेत. दुर्गा जे नवरात्र असते तेव्हा खूप मोठा उत्सव त्या पूर्ण गावात होतो. असं अमेरिकेसारख्या ठिकाणी आहे. म्हणजे सगळ्या लोक मानत नाही असं नाही, मानतात. आणि मी जातो, मी लॉस एंजल्स इकडे तिकडे जात असतो, मला तेच लोक सांगतात. सांगू का तुम्हाला, आता मी काल परवाच एक 6 महिन्यापूर्वीच मला माझ्या न्यूयॉर्कच्या एका क्लायंटने सांगितलं की सर, त्याचा भाऊ आहे कोणतं लॉस एंजल्सला घर घ्यायचं म्हणतो आहे, सॅन होजेवर जात असतो मी तिकडे. तर त्या ठिकाणी जर सरळ रोड असेल आणि टी असेल तर एक्झॅक्टली समोरचं घर घ्यायला $25,000 जास्त आहे किंमत. बर. ते सोडून बाकी कुठं घ्या, नॉर्थचं जर घर असेल, पूर्वेचं घर असेल, $25,000 जास्त आहे. आणि जे टी अँगलला घर आहे ना, ते कोणीही घेत नाही. फॉरेनर घेताना पण ते विचार करतात. इंडियन सोडा, गोरे लोक पण घेताना पण विचार करतात. जास्त चांगला आहे तर पैसे जास्त देऊन खरेदी करतात. हे आपल्याला इतरांवर कळत नाही. जेव्हा आपण त्या लोकांशी कोऑर्डिनेशन करतो ना, तेव्हा तुम्हाला कळतं की अरे बापरे, ते सगळं त्या ठिकाणी परफेक्ट घ्यायला त्यांनी चालू केलेलं आहे. आणि आत्ताची ही हाऊसिंग 3 जी आहे ना, ही आपली गरजच आहे. त्या प्रत्येक ठिकाणी ते बघतात, तर या ठिकाणी एनरोल करून त्या ठिकाणी कोण बिल्डर आहे, कन्स्ट्रक्शन काय ते बघून, ऑटोमॅटिक वास्तूनं काय ते बघून आम्ही देतोच. कारण नवीन फ्लॅट घेणाऱ्यांची सगळ्यात मोठी समस्या आता हीच आहे की ना, शनिवार रविवार सुट्टी असते. स्वतः बाहेर पडायचं, फिरायचं, फ्लॅट बघायचा, त्यात मग फ्लॅट चॉईस केल्यावर वास्तुशास्त्रज्ञ बघायचा. त्यांच्यासाठी हा चांगला आणि ऑप्शन वास्तुशास्त्रज्ञ तो किती वर्ष एक्सपिरियन्स आहे, 10 वर्षाचं आहे का 5 वर्षाचं आहे का 4 महिन्याचं आहे ते पण माहीत नाही. त्यावरच सगळा महत्त्वाचा पॉईंट आहे की बरोबर ऐकायचं का नाही ऐकायचं, बेसिक जे आहे ते पॉईंट. मग अशी आपल्या एका उत्तरात यंत्राचा विषय आला सर. मध्यंतरीच्या काळात ट्रेंड होता आणि 80-90% घरांमध्ये मी बघायचो, गेलं की दाराच्या वरती ना ते 9 कोन म्हणजे पिरॅमिड्स दिसायचे. आणि एकतर घ्यायला ते कदाचित स्वस्त असतील, कोणीही जायचं बाजारात आणायचं आणि कुठून ऐकलं असेल माहिती नाही, आणायचं आणि ते पिरॅमिड लावायचे. तर ते खरंच इफेक्टिव्ह आहे का ते यंत्र? मुळात ते यंत्र काय आहे? पिरॅमिड का बरं येते घरामध्ये? पिरॅमिड तर आपल्या संस्कृतीचा भागच नाही आहे. हे जे काही चाललं ना, पिरॅमिड सगळं बंद झालं आहे आता. हां. पूर्वी ते चालू होतं 2004-5ला. ते खूप दिसायचं नाही, ते घरांमध्ये. कुणी काढले ते पण मला माहिती आहे. हां. कुणी चालू केले, कुणी फॅक्टरी काढली, सगळं माहिती आहे. हे नाव बी आता घेत नाही मी. ओके. पण सगळं या वास्तुशास्त्राची ह्या तुमच्या पिरॅमिडचा काही संबंध नाही. ओके. साधी गोष्ट आहे. इजिप्तमध्ये एवढं मोठं पिरॅमिड आहे, तिथं दगडाचं पिरॅमिड 5 परफेक्शनमध्ये 51 डिग्रीला आहे, परफेक्ट आहे. त्या इजिप्तची आजपर्यंत काय प्रगती झाली नाही, तर राजा सोडून पळायची पाळी आली. तुम्ही घरात लावून काय उपयोग होणार आहे? काय संबंधच नाही. मग इजिप्तच्या राजाला वाटलं नाही का जाऊन पिरॅमिडमध्ये राहायला पाहिजे? तो बाहेर का राहत होता? आणि मेल्यानंतर पिरॅमिडमध्ये बाकीच्या वेळा बाहेर राहत होता. असा कोण दाखवा मला, इजिप्तला माणूस दाखवा मला, राजा दाखवा, कोणी दाखवा, ज्याने पिरॅमिड बांधला तो पण त्यात राहत नव्हता. मग तुम्ही तुमच्या घरात थडगे कशाला आणताय? मेलेल्या माणसाला त्या ठेवण्याची जागा ते थडगे, आपल्या इंडियन भाषेमध्ये मराठीमध्ये थडगे घरात लावता तुम्ही. ओके, हे तर चुकीचंच आहे. म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही, ज्या लोकांनी एवढे मोठे मोठे ग्रंथ काढून वास्तुशास्त्र लिहिलं आहे ते या लोकांना झेपत नाही कुठं अजून. ते वाचलेलं पण नाही आणि लायट लागले पिरॅमिड काढायला. मग ज्या ऋषीमुनींना एवढं का डोकं नव्हतं का की आपण पुस्तकच काढायला नको, ग्रंथ का लिहायचा, पिरॅमिडच लावून टाका म्हणून भारतात सगळे पिरॅमिड असले असते ना. ज्यांनी शोधून काढलं त्यांना तर कळत नव्हतं का पिरॅमिड लावायला पाहिजे म्हणून. त्याचं मंत्र नाही, कुठलं यंत्र नाही, कुठलं देवता नाही, काहीच नाही. आणि या पिरॅमिडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे सांगतात ना, बघा हे कसं विचित्र गोष्ट आहे, पिरॅमिडच्या आतल्या बाजूला एनर्जी आहे ना, बाहेरच्या बाजूला कुठे एनर्जी आहे असं कुठं बोलतात ते. आतमध्ये सफरचंद कुजत नाही, त्यांचे ठरलेले स्टेटमेंट आहेत. ते फळ कुजत नाही, ब्लेडची धार जात नाही, हे मी ऐकले.
आणि त्यानंतर त्यामध्ये 1/3ला देव असतो, त्या ठिकाणी बॉडी डिटोरेट होत नाही, आळस डिकम्पोज येत होत नाही, नाही, आळस आळस येत येत नाही. नाही. सगळं मला मान्य आहे, पण आत बसल्यानंतर ना बाहेर असताना काय संबंध आहे? आणि ते जे पिरॅमिड तुम्ही लावताय, डब्बा डायरेक्ट जमिनीवर भिंतीवर ठोकताय असं, त्याची आतली एनर्जी आतच राहिली नाही, ती कुठं बाहेर आली? म्हणजे तुम्ही कन्सेप्ट सांगताय वेगळं आणि लोकांना दाखवून लावताय ते वेगळं, आणि त्या गोष्टीची काय संबंध? त्यामुळं काय, मी स्वतः सांगतो तुम्हाला, मी कुठल्या डायरेक्ट अपोज करणारा माणूसच नाही आहे. स्वतः मी पायरा वास्तू कन्सल्टंटचं सर्टिफिकेट 2005चं माझ्याकडं आहे. बरं. ते घेतलं, अभ्यास केला, इम्प्लिमेंट केलं, 5 दिवसात कळलं की प्रॉब्लेमॅटिकच, याचा काय वापरच होणार नाही आहे. डायरेक्ट बंद करून टाकला. तेव्हापासून अमेरिकेवर सगळीकडे मी एकटाच ओरडतोय, पिरॅमिड चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे, अजिबात घरात लावायचं नाही. भारतीय वास्तुशास्त्राच्या पिरॅमिडवाल्याने वाट लावून टाकली सगळे. बापरे. अरे तुम्हाला काय कळतं का? दरवाजाला पिरॅमिड लावा, बेडमध्ये पिरॅमिड ठेवा, सेंटरला पिरॅमिड लावा. अरे वास्तुशास्त्राचा काही यूजच नाही आहे. तुम्ही बाजारातनं पिरॅमिड आणून तुम्ही पण घरात लावू, तुम्हाला कळलं की लावू शकता की आता अगदी काय गरज आहे? ते आणि 500 5 आणि 10 रुपयाचे पिरॅमिड, 5,000 रुपये, हो. आणि तुम्ही आणून लावताय. बादली पण मिळते 300 रुपयाला घरामध्ये साधी आपली. हो. काय स्पेशल मटेरियल आहे का त्यामध्ये? आणि तुम्ही घरामध्ये इकडं तिकडे लावताय, रिझल्ट तर काय नाहीच, यात काय डाऊटच नाही सर. ह्या अशा गोष्टी आहेत ना वास्तुशास्त्रामधल्या. तुम्ही आता म्हणता दरवाजा बाहेर स्वस्ती त्रिकोण, काय नाही, हे जे काय लावलेलं आहे ना इंडियन वास्तुशास्त्राचे काही संबंध नाही. आणि अशामुळं आपलं भारतीय वास्तुशास्त्र बदनाम होतं. मी हे छाती टोकून बोलतो एवढ्यासाठी, शेकडो आणि हजार लोक माझ्याकडं पिरॅमिडला फरक पडला नाही म्हणून माझ्याकडे परत वास्तू कन्सल्टिंग करून गेलेले आहेत. म्हणून मी सांगतोय तुम्हाला, अग्नीला किचन नाही, नैऋत्यला किचन नाही, पिरॅमिडला दोष घालू शकतो? कसं काय घालू शकतो? काय नाहीच आहे त्यामध्ये. एनर्जी काय दाखवते? काहीच नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतंय, हे मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट आणि इंजिनियर, डॉक्टर चांगले शिकलेले लोक पण हे घरामध्ये लावतात. दिस इज सुपरस्टिशियसनेस. भारतीय संस्कृतीचा अभ्यास नसल्यामुळं या गोष्टीचा गैरफायदा करून घेऊन लोक काहीतरी घुसडवतात आणि लोकांच्या माथी मारतात चांगलं इंग्लिशमध्ये लेक्चर देऊन. त्यामुळे या लोकांनी जरा सावधान व्हायला पाहिजे. लोकांनी स्वतः विचार करायला पाहिजे की आपण करतोय ते बरोबर आहे का नाही, आणि त्याचं काय तर नॉलेज आहे का नाही, त्याला सायंटिफिक एव्हिडन्स काय तर आहे का नाही, आणि त्याचं कुठं टॅली केलं पाहिजे, कुठे इफेक्ट होतो काय वगैरे. अशामुळं ते बंद. आता हल्ली ते हे आले रत्नशास्त्र, रत्न भिंतीमध्ये इकडं रत्न घाला, खाली घाला, वर घाला. घालायला ठीक आहे, पण ते ओरिजिनल आहे कशावरनं? सर्टिफिकेट घेतलं का तुम्ही त्यांचं? घालतो ना, त्याला सर्टिफिकेट दाखवा, मला ओरिजिनल सर्टिफिकेट दाखवा, मग घाला प्रॉब्लेम नाही. साधा पुष्करात घेतला कमीत कमी 3-4 हजार रुपयाला मिळणारच नाही. गये गुजरा कुठला पुष्कर असला तरी. अजून तुम्ही असं भरपूर त्यात घालताय, कसं काय शक्य आहे? हे मी मला काय नाही आहे हे, मला काय कोणाच्या पोटावर पाय मारायचं नाही आहे, पण भारतीय वास्तुशास्त्र ज्या शास्त्राबद्दल तुम्ही बोलता ना, त्याचा बेस घेऊन त्याचा अभ्यास करून तुम्हाला काय करायचं ते करा. उगाच काय होईल, फरक पडला नाही तर आपलं शास्त्र आपण बदनाम होतो, आपला भारत बदनाम होतो, आपले ऋषीमुनींना बदनाम केल्यासारखं होतं. हे आपण भान ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि ह्यामुळेच काय होतं, बाकी लोकांना फावतं. हे काय हा देव म्हणजे काय, तो देव म्हणजे काय, ऋषीमुनी म्हणजे काय बोलतात डायलॉग मग अशा वेळेला. त्यामुळे आपण फक्त काळजी घेणं गरजेचं आहे. आपण आपल्या आई वडिलांचा रिस्पेक्ट कसा ठेवतो, तसं आपल्या देशाचा रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे, जसं आपल्या मुनींचा रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे. तर हे सगळं आता हल्ली काय सगळं विचित्र झालं आहे. त्यामुळे आता नवीन पिढीने पण लक्षात ठेवायला पाहिजे, ज्या मातीमध्ये आपले पूर्वज जन्माला येऊन सगळं त्यांनी एम्पायर उभा केलं, त्यांच्या आदरासाठी तर आपल्या भारताला किंमत देणं गरजेचं आहे. ओके, हे सगळ्यात महत्त्वाचा मेसेज मला आहे. ग्रेट. आणि 250-300 वर्षापूर्वी इंग्रज इकडं आलेलं आहे. ते मच्छी कच्चं मांस खाणारे लोक, ते अमेरिकेतील लंडनमधले जे काय आहे, ते 1000 वर्षापूर्वी काही नव्हतं त्यांच्याकडं, कुठली संस्कृती नाही, काय नाही आहे. अशा विचित्र ज्यांच्याकडे काही संस्कृती नाही, कुठले विचार नाही आहेत, कुठे रिलेशनशिप काय नाही, अशा लोकांना उगाच डोक्यावर चढून आपले भारतीय संस्कृती डिटोरेट करण्याचं जे चाललेलं आहे ते थांबवणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, नंतर तुमच्या मुलाबाळांचा प्रॉब्लेम होणार ना, नंतर तुम्ही रडत बसाल आणि पुढची पिढी तुम्हाला म्हणेल तुम्ही तेव्हा योग्य डायरेक्शन दिले नाही म्हणून आम्हाला अशी वाट लागायची पाळी. तुम्ही घेतलेला तो कॉल होता, त्या कॉलमुळे आम्ही उद्ध्वस्त झालो, हे तुमच्या पुढच्या पिढीला ऐकायला लागेल. आत्ताच सावध व्हायला पाहिजे आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा, आपल्या घरातल्या लोकांचा आणि भारताचा मान राखणं सगळ्यात गरजेचं आहे. हे लक्षात खूप मोठी आत्ताच्या जनरेशनला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे. आणि गोष्टी इतक्या बघतो ना मी, काय देवाधिकाला शिव्या दिल्या जातात, त्या आईवडिलांच्यावर शिव्या दिल्या जातात, चित्र गोष्टी चाललेल्या आहेत.
आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, आपण सगळे भारतीय आपण ऐकून घेतो, म्हणजे हातात काय बांगड्या नाही भरलेले आहे. वेळ आले की ह्याच भारताने सगळ्या जगावर राज्य केलेलं आहे. एक टॉलरन्सचं लिमिटच्या बाहेर गेल्यानंतर भारतीय कसे उठतील ते कुणानंतर सांभाळणार पण नाही ते. त्यामुळं तेवढी कुणाचं टॉलरन्स बघायची गरज नाही आहे. आणि यासाठी आपले लोक कारणीभूत नको आहे ना. बाहेरच्यांनी त्रास दिला तर कसं बघायचं बघून घेऊ. घरातल्या लोकांना घरात लोकांचं राहणं सगळ्यात गरजेचं आहे. आणि पुढच्या ज्या पिढीला आहे ते चांगलं त्यांनी मार्गदर्शन करावं, पुढं चांगलं व्हावं म्हणून आता त्यांचं बिहेवियर पॅटर्न हा अतिशय चांगला राहायला पाहिजे. हे आता मी बोलतोय का, हे जे काय 6 महिन्यात वर्षभरात चालले त्या मुद्द्याला पकडून मी बोलतो. ओके. यंत्रांचा विषय चालू आहे. पिरॅमिड घरामध्ये लावणं काहीच कामाचं नाही आहे. तुम्ही आता क्लिअर केलं. खूप धन्यवाद त्यासाठी. मग भारतीय वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कुठली यंत्र असली पाहिजेत की जी घरामध्ये खरंच चांगला इफेक्ट देऊ शकतात? तर यासाठी एंट्रन्स चांगला आहे की नाही, तुमचं फायर एलिमेंटची पोझिशन चांगली आहे की नाही, तुमचं बेडरूम झालं, हे टॉयलेट बाथरूम झालं, जिना झालं, हे वास्तुशास्त्रानं कन्सेप्ट तयार केले, त्याप्रमाणे बरोबर आहे की नाही. कुठल्याही धर्माचं राहू दे, सक्सेस मिळालाच पाहिजे. कळलं तुम्हाला. ॲडिशनल तुम्हाला प्रोटीन वापरायचे आहेत, मग ॲडिशनल तुम्हाला काही गोष्टी करायची आहेत. मग त्या दिशेला असलेल्या देवता आहेत आपल्याकडे की जे वास्तुशास्त्र अजून ॲडिशनल त्यामध्ये घेतलेलं आहे. ओके. मग तुम्ही हे करा, ते करा, असं करा, तसं करा. ओके. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काही जिमला जात नसाल समजा, घरातलं जेवण तुम्ही सुखी आहे की नाही, आजारी बिजारी पडत नाही ना, मग तुम्हाला वेगळंच काय खायला पाहिजे असं काय नाही ना, तर आहे तेच खाता नाही आहे. पण तुम्हाला आता बॉडी बिल्डरच व्हायचं आहे, तुम्ही काय म्हणणार आता बॉडी बिल्डर व्हायला मला तर प्रोटीनच पाहिजे, मला हे या कंपनीचं प्रोटीन, त्या कंपनीचं प्रोटीन, हे गोळे का, ते गोळे का, D3 तुमचं काय व्हिटॅमिन D चालू झालं. मग ते अजून एम्पॉवरमेंट चालू झाली. सेम थिंग आहे, ते चांगलं करा, प्रॉब्लेम गेला. आणि आता जे काय आपण लावतो काय प्रोटीन अजून चांगलं करणं, हे वापरा तुम्ही, अजून चांगले व्हाल तुम्ही. सिम्पल आहे. ओके. कुठल्या कुठल्या देवतांचे यंत्र असले पाहिजेत, तुम्ही कुठले कुठले देता? हे बघा, आपल्या पूर्ण भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात पॉवरफुल मंत्र कुठला आहे? गायत्री मंत्र. गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तत्सवितु हे गायत्री मंत्रात 24 अक्षर आहेत. प्रत्येक अक्षराला एक प्रत्येक देवता आहे आणि त्याची शक्ती आहे. ते जर तुम्ही उच्चारण केलं 100% सक्सेस मिळतो. पशुपतास्त्र झालं, ब्रह्मास्त्र झालं, कुठलीही अस्त्र झाली त्यात गायत्री मंत्र आहे. हे सगळं लिहिलेलं माझ्या ग्रंथ, अस्त्र माझ्याकडे लिहिलेले आहेत, ते पूर्वी प्रिंट आहेत माझ्याकडे. सगळ्यात गायत्री मंत्राचा उल्लेख पुनरुच्चार करून केलेलाच आहे. तर गायत्री मंत्र हा महान मंत्र आहे, त्यातलं प्रत्येक अक्षर महत्त्वाचं आहे. मग माझे वास्तूचे प्रोडक्ट 24 प्रोडक्ट आहेत, गायत्री मंत्रावर आधारित आहे. तत् हे जे अक्षर आहे गणपतीचं अक्षर आहे, ते देवता गणेश आहे, शक्ती यशशक्ती आहे. तत् या अक्षराबरोबर माझ्या पहिल्या प्रोडक्टचं नाव काय? तत् विघ्नहरा पहिल्या प्रोडक्टचं नाव आहे. असं प्रत्येक प्रोडक्ट एका अक्षर जोडूनचं नाव दिलंय. 24 प्रोडक्ट आहे, 24 शक्ती, 24 देवता आहेत. ते घरात लावल्या की 24 शक्ती घरात जागृत होतात. त्याची एनर्जी घरामध्ये तुम्ही किरलिन फोटोग्राफी, बायोफिल्ड अनालिसिस तुम्ही टेक्निकली चेक करू शकता. सगळे वास्तू प्रोडक्ट जे आहेत माझे बायोफिल्ड अनालिसिस चेक केले, लंडनच्या लॅबोरेटरीमध्ये चेक केलेले, सर्टिफाईड आहेत. माझे सगळे वास्तू प्रोडक्ट जे आहेत हे सगळे पाईन वूडमध्ये देवदार वृक्षात केलेले आहेत. कारण जर काय एखाद्या सागवानाचं मी केलं, काय लोकांचं काय सांगता येत नाही. ते म्हणणार कुठल्या स्मशानात लाकूड तुमच्या घरात लावले माहिती आहे का? कोणी बोलू शकतं. बरोबर. ते टॉयलेट बाथरूम तिथलं असेल सागवानाचं झाड, तुम्ही सागवानात केलं तर कुठलं झाड माहिती आहे का? डोक्यात भ्रम तयार करायला काय वेळ लागणार नाही, काय टेन्शनच नाही. देवदार वृक्ष डायरेक्ट हिमालयात काय असत नाही, काय नाही. तिकडचं वृक्ष स्वच्छ वृक्ष कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. 5000 वर्षाला काय होत नाही. 2500 वर्षापूर्वी देवदार वृक्षात बांधलेली घरं चायनामध्ये अजून पण शाबूत आहेत, पाण्याचा फरक पडत नाही. मरीन वॉटरमध्ये मोठमोठे कंटेनर पाईन वृक्ष होता, मरीन वॉटरचा फरक पडत नाही, कीड लागत नाही, वाळवी लागत नाही. त्यातले ऑइल आहे जे अँटीसेप्टिक असं कीड पण टाकत नाही, कुठला जवळ पण येत नाही, म्हणून देवदार वृक्ष. सगळे माझे वास्तू प्रोडक्ट जे आहेत ते देवता, यंत्र आणि मंत्र ह्याच्यावर आधारित आहेत. प्रत्येकाला एक मंत्र दिलेला आहे. त्यानंतर जे प्रोडक्ट आहेत हे कॉपीरायटेड, दिल्ली मिनिस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, दिल्ली मिनिस्ट्री कॉपीरायटेड आहेत, डिझाईन रजिस्टर्ड आहेत. नो वन कॅन डिझाईन. हे डिझाईन केलं तर लिगल ॲक्शन घेऊ शकतो मी. हे डिझाईन करू शकत नाहीत. आणि ते ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन आहे, वर्ल्ड वाईड कुठं हा ट्रेडमार्क चालतो. म्हणजे सगळ्या गोष्टी कम्प्लियन्स करूनच मी केलेल्या आहेत. आणि ह्या देवता ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या कारणाच्या आहेत. तुम्हाला एक मला वन बाय वन फॉर एक्झाम्पल सांगतो कुठल्या कुठल्या देवतांचे यंत्र आहेत. आपलं सुरुवात घर एंट्रन्स पासून सुरुवात करू. बरं. घराच्या गेल्यानंतर काय असतं? मेन डोअर असतं. वास्तुशास्त्रानं डोअर चांगला असणं म्हणजे सगळ्यात महत्त्व आहे. 30% गो टू द मेन एंट्रन्स. ते वास्तूचे दरवाजे कुठले चांगले कुठले वाईट हा मुद्दा वेगळा येतो. तो सब्जेक्ट मी माझ्या
हाऊजी 3 कंपनी जी आहे त्या कंपनीच्या थ्रू सगळ्या गोष्टी आपण बोलतोय आता जे काय बोलतोय तो. तर आता पहिल्या दरवाजासमोर गणपती आहे. गणपती जो असतो दरवाजासमोर बरोबर आहे. अनेक लोक म्हणतात दरवाजासमोर गणपती लावता तो द्वारपाल आहे का? काही लोक काय वाटतील ते बोलतात. मग मला आश्चर्य वाटतं ते माझ्यासमोर यायला पाहिजे एकदा. त्यांना अख्खा हिस्ट्री शिकवतो मी. द्वारपाल घराच्या मध्यभागी उभारतो का? द्वारपाल लेफ्टला का राईटला असतो? ह्या लोकांना द्वारपालाचा अर्थ पण माहीत नाही. कुठल्याही मंदिरात जा, बालाजी मंदिरात जा, कुठल्याही जगातल्या मंदिरात जा, गणपतीवर असतो. मग द्वारपाल म्हणून लावलंय का? गणाधिपती मेन सगळ्या देवतांचा देव आहे, त्याचा आशीर्वाद घेतल्याशिवाय एंटर नाही करू शकत. द्वारपाला साईडला आहे, तो तुमच्या डोक्यावर आशीर्वाद देतो, त्यानंतर तुम्ही एंटर करता. दॅट इज अ रिस्पेक्ट लेवल. बरोबर आहे की नाही? तर गणपती वर असतो. ज्या ज्या लोकांना द्वारपाला म्हणणे त्यांना एक जबरदस्त माझं उत्तर आहे. गणपती जो आहे ते माझा जो प्रोडक्ट आहे गणपतीचा, हा जो प्रोडक्ट आहे हा असा आहे, रक्तवर्णीय आहे आणि 3 डोळ्यांचा आहे. यंत्र आहेत 2. हे तर बायोफिल्ड घरासमोर पडतं, एनर्जी लेवल वाढते ह्याची. ओम गंग गणपतीनं मंत्र आहे या ठिकाणी, की ज्यामुळं तो मंत्र आहे तो म्हटला जातो सबकॉन्शियसली घरात येता जाता, आणि ह्याचं एनर्जी इफेक्ट शुभलाभ. हे दरवाजा, ह्याला काही पाणी उडतं, ह्याला पाणी बिणी काय होत नाही, पुसू शकतो, काय करू शकतो. मग पहिला प्रोडक्ट आहे. हे 3 डोळ्याचा गणपती आहे. मग 3 डोळ्याचा गणपती होणार पंडितजी की 3 डोळ्याचा गणपती कसं काय? आपल्याला माहिती आहे की 3 डोळ्याचा गणपती आहे, तरी तुम्ही आता हे लोक एक्सेप्ट होणार 3 डोळ्याचा गणपती पंडितजीनं कुठनं काढला मध्येच? सरळ सोंड वक्र तोंड आपण दररोज म्हणतो, ते माहीतच नाही कोणाला. म्हणजे तुम्हाला काही R&D करायचं असेल तर लक्षात यायला पाहिजे अभ्यास किती आहे. आणि ऋग्वेदामध्ये वर्णन केलं गणपती तयार करून, त्या आर्टिस्टकडनं मेणामध्ये तयार करून मी घेतला याचा, आणि नंतर तो बसवला. रस्त्यावर तर कुठं मार्केटमध्ये आणून लावलेलं नाही, त्या डिझाईन केला आहे त्या ऋग्वेदामधल्यासारखा सगळाच. हे दरवाजाच्या समोर लावलं की अल्टिमेटली तुम्हाला एनर्जी लेवल गणपतीचा असं घरामध्ये एंट्री केली तुम्ही. ते एनर्जी आहे, ते वाईट शक्ती थांबायला पाहिजे, पॉझिटिव्ह एनर्जी मिळणं यंत्र लावलेली आहेत, मुद्दाम R&D करून लावलेली यंत्र आहे. त्याचा इफेक्ट घराच्या दरवाजासमोर पडतो. पहिलं घरात दरवाजा, मग तुम्ही आत एंट्री केली. आत एंट्री केली की महत्त्वाचा मुद्दा काय, लक्ष्मी यायला पाहिजे आतमध्ये, प्रॉस्पेरिटी यायला पाहिजे. मग ती देवता कोण आहे? विष्णू आहे. म्हणून हा जो प्रोडक्ट आहे माझा घराच्या दरवाजाच्या समोर लावायचा, हा जो प्रोडक्ट आहे तो हा प्रोडक्ट आहे. बरं, हे विष्णू आहे. यात ओम श्री व्यंकटेशाय नमः यंत्र आहे, याची एनर्जी दरवाजासमोर पडते. विष्णू आत लावला, लक्ष्मी ऑटोमॅटिकली आत येते. कारण बालाजीचं दैवत जे आहे आपल्या भारतात जगात सगळ्यात श्रीमंत दैवत कोण आहे? विष्णूच आहे. हे प्रूव्हन आहे. हे लावल्यानंतर ऑटोमॅटिकली घरामध्ये पैसा आत. हे सगळं पाईन वूडमध्ये स्वतः आमचं हँडीक्राफ्ट हे माझ्या फॅक्टरीमध्ये हाताने तयार केलं जातं जे प्रोडक्ट जे आहेत ते. ठीक आहे, तर हे पैसा घरात येण्यासाठी हा प्रोडक्ट झाला बालाजीचा. आता पैसा आला, लक्ष्मी येणार बालाजी म्हटलं, नो डाऊट. मी प्रूव्ह केलं आहे 20 वर्ष. त्यानंतर प्रोडक्टमध्ये मी आलो आहे. देवता यंत्र मंत्र आहे, आतमध्ये आलं. पैसे कुठे ठेवणार? पैसे तुमच्या घरामध्ये उत्तरेला तोंड करून ठेवलं तर पैसे येतो, बाकी ठिकाणी येत नाही. बरं. अनेक ठिकाणी दरोडे पडायचे, लोक जायचे, त्यामध्ये जाऊन अभ्यास केला मी, तिजोरी कुठं होती. तेव्हा लक्षात आलं, अरे बापरे, या ठिकाणी तिजोरी होत्या म्हणून चोऱ्या माऱ्या होतात, आणि या ठिकाणी असे अपघाती गोष्टी होतात. घरामध्ये मी 2-2 फूट तिजोरी घरात ठेवून वर्ष 1.5 वर्ष अभ्यास केल्यानंतर कळलं की दक्षिणेच्या भिंतीला पाठ करून उत्तरेकडं जर तोंड करून ठेवलं तर पैसा टिकतो. R&D केली स्वतः मी. मग ती पोझिशन फिक्स केली. मग लोकांना काय वाटतं उत्तरेला पैसे कपाट ठेवायला पाहिजे, उत्तरेला तोंड करून ठेवायला पाहिजे का उत्तरेला ठेवायला पाहिजे, तेच कळत नाही लोकांना. ते मला पण कन्फ्युज होतं, ते पण मी तयार केलं. मग हे लोकांनी दक्षिणेला पाठ, उत्तरेला मी हिमालयाकडे तोंड करून, हिमालयामध्ये कुबेर आहे ना, तिकडे तोंड करायला पाहिजे. मग हे लोकांना कसं कळणार? म्हणून वास्तू बोर्ड अजून एक काढला. तुमच्या घरामध्ये उत्तरेच्या भिंतीला ज्या ठिकाणी उत्तर दिशेला कुबेर आहे त्याच दिशेला तुमच्या घरामध्ये कुबेराचा प्रोडक्ट लावा. आपण पूर्ण मीच तयार करून घेतलं आर्टिस्टकडून. हे यंत्र झालं. ओम ह्रीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः ह्याचा बीज मंत्र झाला. हे घरात तुम्ही लावले, काही कॉपीराईट आहे. हे तुम्ही उत्तरेच्या भिंतीला लावा आणि ह्याच्यासमोर काय करा, पैसे कपाट ठेवा. पैसा यायलाच पाहिजे अल्टिमेटली. म्हणजे पैसा येण्यापर्यंत आणि राहण्यापर्यंत झाला. आता पैसे पोझिशन बरोबर झाली, पैसा आला आणि दक्षिणेला तोंड कोण ठेवलं तुम्ही, आजारपणात पैसा खर्च होतो, काही राहत नाही घरात तुमची. मोठमोठे ऑपरेशन्स होतात, कळतच नाही. वायव्याला ठेवला, पैसा पाट निघून जाऊ, थांबतच नाही पैसा अजिबात. असं होतं. ईशान्याला येतच नाही अजिबात. असं तेवढाच बॅलन्स. देणार लोक पण घरी आणून देत नाहीत, अडकून जातात पैसे. म्हणून पैशाचं कपाट ठेवण्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यामध्ये एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पैशाचं कपाट ठेवलं, पण त्यामध्ये पैसे कुठे ठेवणार? एका ड्रॉवमध्ये ठेवणार. त्या ड्रॉवमध्ये बाकीची कागदपत्र असणार, तुमचं पॅन कार्ड, बिन कार्ड, काय कार्ड, रेशन कार्ड, काय काय असेल त्यामध्ये पैसे ठेवतो.
यू आर नॉट गोइंग टू गिव्ह रिस्पेक्ट. तुम्ही रिस्पेक्ट देत नाही देवाला, देव कशाला तुमच्याकडे येईल? तुम्हाला चांगला स्वच्छ ठिकाण ठेवून रिस्पेक्ट मिळतो ना. स्वतःला रिस्पेक्टचा विचार करता, देवाला विचार करायला नको. म्हणून मी मनी बॉक्स काढला की ज्यामध्ये पैशाचा रिस्पेक्ट राहायला पाहिजे. हा मनी बॉक्स आहे. ह्या श्रीयंत्र आहे, कुबेराचं यंत्र आहे, यामध्ये मंत्र आहे. आतमध्ये पण श्रीयंत्र बाकीचे. हे लांबी गुणले, रुंदी गुणली, उंची, आतला क्युबिक एरिया आहे तो वास्तूप्रमाणे डिझाईन केला आहे. सगळे आतमध्ये महत्त्वाची यंत्र आहेत. यांच्या संपर्कात पैसे ठेवला, पैसा यायलाच पाहिजे. येतो म्हणजे प्रोसेस पूर्ण झाली. पैसा आला, बालाजीचा आशीर्वाद, पैसा कपाटात पैसा ठेवला आणि त्यावर कुबेराचा आशीर्वाद, कंप्लीट एंटर प्रोसेस पूर्ण तयार झाली. असे जे प्रोडक्ट आहेत हे वास्तुशास्त्र 24 प्रोडक्ट आहेत. मुलांच्या अभ्यासासाठी आहेत, औषधासाठी आहे. औषध देवता कोण आहे? धन्वंतरी. धन्वंतरीला कोण पाया पडतं? फक्त आपलं पाया पडतो गणपती, आपलं ते दिवाळी असताना. बाकीच्या कोण पायाच पडत नाही. पैशाजवळ बघतो आपण, लक्ष्मी कुबेराची पूजा करतो आपण दिवाळीलाच एकदाच बोनस मिळतो. पर आयुष्य वर्षभर काय पैसे येते, लोनच काढत बसायला लागतं. पण ते गुजराती लोक आहेत, दुकानदार लोक आहेत, बघा दररोज तिजोरीची पूजा करणार, लक्ष्मीची पूजा करणार, साफसफाई करणार, दररोज पैसा येणार त्यांच्याकडं. बाकी लोकांना ठरलं आपलं दिवाळीला बोनस. हे भारतीय वास्तुशास्त्र आहे ना, त्याप्रमाणे लोकांना तयार व्हायला पाहिजे, तसं अडॅप्ट करायला पाहिजे. म्हणून मी सगळे प्रोडक्ट काढले की ज्यामुळं भारतीय संस्कृती जिवंत राहून त्या देवचा मान घरामध्ये पैसा यायलाच पाहिजे. मुलांचा अभ्यासासाठी कुठं बसलं पाहिजे, पेन्शन असं मुलांचा अभ्यास काढलाय. तर अन्नपूर्णा देवी प्रत्येक घरात पाहिजे. पूर्वीच्या काळी घरामध्ये स्वयंपाक केलं की पहिलं अन्नपूर्णा देवीला नैवेद्य दाखवत होते. ते आता काही नाहीच आहे. अग्नीला किचन असत नाही, नैऋत्याला ईशान्येला कुठे असा दोष घाललं काय करणार. मग अन्नपूर्णेचं प्रोडक्ट मी काढलं आहे. त्यावर यंत्र आहे, त्यावर मंत्र आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. हा अन्नपूर्णाचा प्रोडक्ट काढला. हा पण डिझाईन करून घेतला अन्नपूर्णा वेदामध्ये असल्यासारखे. ह्याचं यंत्र, ह्याचं एनर्जी बाहेर पडते, मागं यंत्र ह्याची एनर्जी येते. वरुण यंत्र काढलं आहे, पाण्यावर सगळं डिपेंड आहे. इथं मुद्दाम जागा जास्त दिली की त्यामुळे घराचा नैवेद्य तुम्ही देवीसमोर ठेवू शकता. या ठिकाणी अन्नपूर्णा प्रसन्न होईल. दोष जाण्यासाठी यंत्र लावलेले आहेत, मंत्र पण दिलेलं आहे अन्नपूर्णाचा. ओम अमृतोदय अन्नपूर्णे प्लूम ओम, तो वेदातला मंत्र आहे. हे जर आपल्या आलं की घरातली जी स्त्री आहे स्वयंपाकाने खुश होऊन जाते. अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद प्रत्येक स्त्रीला पाहिजे असतो. इथं कुठे ठेवलं तुम्ही? काही ठेवलेलंच नाही. हे एक असं केलं आहे. असं आजारपणासाठी, पती-पत्नी रिलेशनसाठी वास्तुशास्त्रानं देवघर मी केलेलं आहे. बिझनेससाठी काही गोष्टी काढल्यात, बिझनेस वाढण्यासाठी आहे, परत इच्छा पूर्ण होण्यासाठी, रिलेशनशिप चांगले होण्यासाठी. 24 प्रोडक्ट आहेत. बस एकदा 24 प्रोडक्ट काढले, ऑल ओव्हर वर्ल्ड ते प्रोडक्ट ॲमेझॉनवर पण आहेत. लोक आठवले ऑनलाईन घेऊन टाकतात, त्यांना फरक तर पडतोच. ओके, शेवटाकडे येतोय सर. आपण भरपूर चर्चा केली याच्यामध्ये, तुम्ही फार थेट उत्तरं दिली. मला काही काही मुद्दे पटले तुमचे. तरी कमेंटमध्ये लोक विचारतीलच जे विचारायचं ते आहे. घर घेताना किंवा कुठलीही प्रॉपर्टी घेताना काय काय डोक्यात ठेवलं पाहिजे त्या लोकांनी ज्यांना आत्ता उडी घ्यायची आहे घर आणि काहीतरी प्रॉपर्टी घेण्यासंदर्भात? वास्तुशास्त्रज्ञ म्हणून तुम्ही त्यांना काय महत्त्वाच्या टिप्स द्याल? बघा, वास्तू ही 2 टाईपची असते. इथं बैठं घर असतं आणि फ्लॅट असतो. बैठं घर जेव्हा घेतो तर तो प्लॉट, त्याचा प्लॉट साईज आणि त्या शेजारी असलेले बंगले त्यांचा अंडरग्राऊंड टँक तिथं करून ठेवला, त्या विरुद्ध येत नाही ना. बरं, ते पहिलं महत्त्वाचं. आणि वेळा असं होतं, आपण फ्लॅट घेतला, वास्तूनं चांगल्या, आपल्या प्लॉटमध्ये काही नाही आहे आणि समोरच्या ईशान्येला अंडरग्राऊंड टँक घेतला आणि तुमच्या नैऋत्याला झाला, गेला तुम्ही. मी ऑब्झर्व केलं हे. बापरे, म्हणजे दुसऱ्याचं हे पण महत्त्वाचं. डायरेक्ट लागतं, इफेक्ट होतो. कळलं तुम्हाला? म्हणजे एक जजमेंट नाही देऊ शकत. आणि वास्तू याचा 4 टिप झाले की वास्तू झाली, बाहेर तुम्हाला बघायला लागतं. म्हणजे हे सगळं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स माणूस तेव्हाच एक्सपर्ट होऊन जातो. काय काय बघायला पाहिजे बाबा मला. ठीक आहे, आता माझं वास्तुशास्त्रात सगळं काम माझा मुलगा बघतो, तो सिव्हिल इंजिनियर आहे. वास्तू व्हिजिट देणं, हे करणं फक्त टॉप इंडस्ट्रीचं बघतो. बाकी सगळ्या गोष्टी 8-10 वर्षाला माझा मुलगाच बघतो. पण या सगळ्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या की हे घर घेताना असं बघायला लागतं. दुसरं म्हणजे काय, फ्लॅट घ्यायचा असेल, एंट्रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. एंट्रन्स वास्तूवर्ण चांगला असला पाहिजे, कारण त्याचं मुख आहे. चांगल्या गोष्टी खाल्ल्या चांगलं होणार, वाईट गोष्टी खाल्ली वाईट होणार. मेन एंट्रन्स बेस्ट असला पाहिजे की ज्यामुळे आतली येणारी एनर्जी बेस्ट असेल. मग आतलं बेडरूम कुठे आहे, किचन कुठे आहे, काय नाही, या सगळ्या गोष्टी. आणि सगळे झाल्यानंतर आतला जो इंटेरियर आहे ते बेस्ट असलं पाहिजे. पैसे कवर कुठं पाहिजे, बेडचे पोषण कुठं पाहिजे, मुलांना अभ्यास कुठं केला पाहिजे, किचनमध्ये तुमचं ओव्हन कुठं पाहिजे, फ्रीज कुठं पाहिजे, जड धान्य कुठं पाहिजे, हलकं धान्य कुठं पाहिजे. या सगळ्या गोष्टीच्या वास्तूच्या पॉईंट आहेत. सांगा बसले 4-5 तास त्या सांगण्यातच जाईल. म्हणून आपल्याला बेसिक जे आहे, एंट्रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट, बेस्ट
आणि आतल्या पोझिशन इंटिरियरची ते आज वास्तुशास्त्र असणं गरजेचं आहे. ते जर तुम्ही बरोबर केलं तर अल्टिमेटली तुम्हाला फायदा होतो. एखादं घर तुम्ही वास्तूनं चांगलं घेतलं, इंटिरियर चुकलं, दक्षिणेतून कोण कपाट ठेवलं की गेलं. मग वास्तूचा काय उपयोग होणार नाही. म्हणून दोघांचं ब्लेंडिंग जे आहे, बंगला असू दे, फ्लॅट असो, दोघांचं इंटिरियर हे परफेक्ट असणं गरजेचं आहे. आणि फ्लॅटचे नियम वेगळे आहेत आणि बंगल्याचे नियम वेगळे आहेत. बरं. तर तुम्हाला आता जे विचारलं की आता कशा प्रकारे फ्लॅट घ्यावं किंवा काय, एवढं सर काय तुम्हाला टेन्शन घेण्यापेक्षा तुम्हाला घर घ्यायचं ना, बंगला घ्यायचा आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, रेसिडेन्शियल घ्यायचं आहे, कमर्शियल घ्यायचं आहे, काही घ्यायचं असेल तर बेसिक वास्तुशास्त्रानं चांगलं आहे की नाही बघायला आणि सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायला फ्रीली तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही housi3.com त्यात जा, फॉर्म भरा, तुम्हाला 15 दिवसात स्वतःचं घर मिळेल, सगळ्या गोष्टी फ्री मिळतील आणि लाईफमध्ये सक्सेस तुम्ही होऊ शकता. क्या बात आहे. आपण सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये प्रोव्हाइड करूयात. तुर्तास खूप खूप धन्यवाद सर. मागच्या पत्र इतकंच हे सुद्धा पत्र बेधडक होतं आणि याच्यावर येणाऱ्या कमेंट्स ॲड्रेस करण्यासाठी पुन्हा कधीतरी तुम्ही पोस्टमनवर याल अशी आशा आहे. खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा भेटूया कधीतरी. धन्यवाद. तर मित्रांनो, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा आणि तुम्ही पण जर घर घेत असाल आणि वास्तुशास्त्रात तुमचा विश्वास असेल, आत्ता पत्र तुम्ही हे जे ऐकलं आहे ते ऐकून तुम्हाला विश्वास बसेलच अशी माझी अपेक्षा आहे. आणि जर तुम्हाला त्यानुसार घर पाहायचे असेल, वेळ नसेल किंवा अजून काही तुमच्याकडे एक्सपर्ट लोक नसतील तर housi3.com वर नक्की जा आणि तिथे फॉर्म भरा. सरांची टीम तुम्हाला नक्की संपर्क करेल आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की टाका आणि आम्हाला नवीन विषयसुद्धा सुचवा. तुम्ही सुचवलेला विषय घेऊन पुढच्या पत्रामध्ये आपण नक्की भेटूया. तोपर्यंत लोभ असावा. खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.